सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं आता आज मराठी या लेक्चरमध्ये। आज आपण व्याकरण करणार आहोत। HSC बोर्ड एक्झाम साठी आपण आज व्याकरण जो असतो व लेखन विभाग ते आपण करणार आहोत 20 मार्कासाठी कमीत कमी। गरुडासारखे उंच उडायचं असेल, गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते आणि तुम्हाला बोर्ड परीक्षेत चांगले मार्क्स हवे असतील तर जे टाइमपास करणारे मित्र आहेत त्यांची संगत सोडावी लागणार, एकांत मध्ये येऊन अभ्यास करावा लागणार। आज आपण मराठी या पेपर मध्ये येणारे जे व्याकरण आहेत ते बघणार आहोत। प्रत्येकाने यायचंय। यश, स्वागत आहे तुझं। ओके, पुढे जाऊया। आणि जसं की मी बोललो, ओके, सर्वात आधी कुठले कुठले व्याकरण आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत। सर्वात आधी आपल्याला समास हा एक व्याकरण आहे, ते तुम्हाला शिकावं लागेल। दुसरा आहे अलंकार, समास, अलंकार। तिसरा आहे प्रयोग, प्रयोग आणि वाक्य रूपांतर, वाक्य परिवर्तन। आणि पाचवा जो आहे वाक्य प्रचार, वाक्य प्रचार। ओके, या प्रकारे आपल्याला कमीत कमी 5 हे व्याकरण शिकायचे आहेत। समास येतो 2 गुणांसाठी, अलंकार 2 गुण, प्रयोग 2 गुण आणि वाक्य रूपांतरण 2 गुण आणि वाक्य प्रचार 2 गुण। ओके, आवाज बसला वाटतंय, मला पण असंच वाटतंय। लागोपाठ लेक्चर होत आहेत, गेले 1 आठवडे लागोपाठ लेक्चर होत आहेत म्हणून आवाज असं बसल्यासारखं वाटतंय, तरी तुम्ही ऍडजस्ट करा जरा। चला, आता आज स्टार्टिंग मध्येच आपण काय करणार, समास काय असतात, अलंकार, प्रयोग, वाक्य रूपांतरण, वाक्य प्रचार हे शिकणार आहोत। जर आपण एखादा पेपर बघितला, बोर्डाचा पेपर, त्यामध्ये कसा काय प्रकार असतो ते बघूया आधी। पेपर सर कुठे आहे? ओके, पेपर आपण जर बोर्डाची कृती पत्रिका पाहिली तर शेवटी 20 गुणांसाठी व्याकरण व लेखन असा प्रकार असतो मुलांनो। एक सॅम्पल आपण पेपर बघूया बोर्डाचं काय काय असतं। का बरं, येस, थँक्यू सर। हे बघा, बोर्डाचा पेपर उद्या जे येणार आहे ते असं दिसणार। आता बघा, हा बोर्डाचा पेपर असतो मुलांनो आणि मराठी विषय अशा प्रकारे असणार। मराठी आपला विषय क्रमांक 2 आहे। 21 सप्टेंबर 2021 चा पेपर दिसण्यात असा दिसतो। 3 तासाचा पेपर, 80 गुण। ओके, आता यामध्ये सर्व कृती पत्रिका असते। आधीचे सर्व उतारे वगैरे आपण बघितले होते लास्ट लेक्चर मध्ये, आणि आज आपण जे बघणार आहोत ते व्याकरण व लेखन। इथून विभाग 5 सेक्शन असणार आहेत, 5 विभाग असणार आहेत। ओके, संस्कार, स्वागत आहे तुझं। 5 विभाग असणार आहेत बाळा, किती? 5। शेवटी आपण व्याकरण व लेखन 20 मार्कासाठी जो असतो त्यावर भर देतोय। स्टार्टिंग मधले जे पद्य आणि गद्य होते 20 आणि 16 मार्काचे, ते आपण मागच्या लेक्चर मध्ये केलेलं आहे। ज्या मुलांना माहित नसेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तो लेक्चर तुम्हाला बघायचा आहे, कारण त्यामध्ये डिटेल मध्ये सर्व काही मी सांगितलंय। ठीक आहे, आता व्याकरण व लेखन यामध्ये जसं मी सांगितलंय, आपल्याला हे 5 जे आहेत, काय, समास, अलंकार, प्रयोग, वाक्य रूपांतर आणि वाक्य प्रचार। ओके, हे 5 व्याकरण फक्त शिकायचे। काही मुलं असं करतात ना की म्हणजे एखादी पुस्तक घेतात व्याकरणची किंवा एखादा लेक्चर बघतात युट्यूबवर, चला मराठी व्याकरणचं आपण आज लेक्चर बघणार आहोत, आणि सरसकट सर्व व्याकरण अभ्यासाला लागतात। तसं करू नये। आपल्याला बहुतांश व्याकरण इथे नसणार आहे। हे जे आहेत व्याकरण विभाग मध्ये एवढेच आपल्याला करायचंय। ठीक आहे, एवढेच करायचंय। ठीक आहे, ठीक आहे। तर आपण याला बघूया एकदा पेपर मध्ये कसं काय असतं। इथे व्याकरण व लेखन आपण जर बघितलं तर सर्वात आधी कृती 5 कृती 5 असं आ ई किंवा ब क असेल। यामध्ये 2 प्रश्न असतील। ओके मुलांनो, 2 प्रश्न असतील आणि इथे वाक्य रूपांतर या टॉपिक वर असणार।
वाक्य रूपांतर हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर 2 प्रश्न असणार. लक्ष द्या इकडे. पहिला प्रश्न जो असेल तो ऑप्शन, त्यामध्ये 4 ऑप्शन दिले गेले असतील. एखादा इथे आपल्याला वाक्य दिलेला असेल, पांढरा रंग सर्वांना आवडतो. आता याला प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे आणि तो करून दिलेला असेल ऑप्शन मध्ये, त्यापैकी कुठला अचूक आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. या 1 मध्ये आता पहिला जो प्रश्न होता अ मध्ये आपल्याला 1 आहे, 1 वाक्य रूपांतरण, 1 मध्ये 2 असतील य र. आता दुसरा जो असेल दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये, याला होकारार्थी करा. दुसऱ्याला ऑप्शन नसणार. पहिल्याला ऑप्शन असेल, आपल्याला सिलेक्ट करून लिहायचं आहे. दुसऱ्या प्रश्नाला ऑप्शन नसणार, ते आपल्याला बदल करून लिहायचं. हे 2 मार्क झाले बघा मुलांनो. 2 मार्कासाठी वाक्य रूपांतर हा व्याकरण आपल्याला करायचं आहे. आता आपण दुसऱ्यावर गेलो. दुसरा आहे सामासिक शब्दातील समास ओळखा. इथे पण 2 असणार. दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसरा म्हणजे समास असतो, समास मध्ये पण य आणि र असेल. आता जो य आहे यामध्ये ऑप्शन आहे 1 2 3 4. यथाशक्ती हा कुठला समास आहे यापैकी आपल्याला शोधून लिहायचा. आता मी सध्या पॅटर्न सांगतोय, व्याकरण कशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेत येणार आहे. आता मी हे पूर्ण व्याकरण एकदम डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, डिटेल मध्ये आपण शिकणार आहोत. फक्त आधी बघून घ्या की प्रश्न कशा पद्धतीने येतात. ठीक आहे. तर आता जो समास आहे मुलांनो, समास यासाठी पण 2 प्रश्न असणार. पहिला प्रश्न नेहमी ऑप्शन असेल आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये ऑप्शन नसेल. पहिला प्रश्न केला की यापैकी परफेक्ट उत्तर यथाशक्ती, यथाशक्ती अव्ययी भाव समास समजा तर झालं 1 मार्क. ओके, एवढं लिहिलं तर. दुसरा जो प्रश्न असेल त्यामध्ये ऑप्शन नसणार, जसं की नीलकमल, नीलकमल या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा, तर आपण 1 मार्कासाठी पण इथे ऑप्शन नसेल. तर आपले 2 व्याकरण झाले. वाक्य रूपांतरण म्हणजे फक्त बघून आता शिकायचं बाकी आहे. दुसरा समास. आता तिसरा बघा, असं 5 असणार आहे. 2 2 4 मार्क झाले. तिसरा व्याकरण असेल, तिसरा यामध्ये आपल्याला प्रयोग असणार आहे. प्रयोग. आता प्रयोग काय असतं ते मी शिकवणार आहे. 3 प्रयोग असतात, कर्तरी, कर्मणी आणि भावे. हे 3 प्रयोग असतात, ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. इथे पण 2 प्रश्न असतात आणि र. ओके, आता पहिल्यामध्ये इथे आपल्याला ऑप्शन दिलंय. ओके, आणि दुसऱ्यामध्ये पण इथे ऑप्शन दिलेले जातील. ओके, भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. यामधून कुठल्या वाक्यात भावे आहेत, प्रयोग, भावे प्रयोग. तर 2 मार्कासाठी प्रयोग झालाय. आता इथे आपल्याला अलंकार करायचा. अलंकार म्हणजे इंग्रजीत आपण अभ्यास केला आहे. अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीच. अलंकार इथे आपल्याकडे 4 प्रकारचे अलंकार असतात. अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती, अर्थांतर, न्यास. हे 4 प्रकारचे अलंकार असतात. ओके, आपल्याला इथे 2 प्रश्न असतील. परत प्रत्येक व्याकरण मध्ये प्रत्येक टॉपिक वर 2 प्रश्न असतील. य आणि र. पहिल्यामध्ये नेहमी ऑप्शन असेल. आपल्याला एक अशी कविता दिलेली आहे, मुंगी उडाली आकाशी. आता मुंगी आकाशात उडाली, हे काय शक्य आहे का? नाही, म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. जास्त बोललोय. इंग्रजीत आपण याला हायपरबोले असं म्हणतो. आता बघा, य 1 मार्कासाठी आहे. हे अलंकार आहे मुलांनो. अलंकार फिगर ऑफ स्पीच असतं, ते मी शिकवणार. या जसं की सिमिली, मेटाफोर, हायपरबोले, अलिट्रेशन, रिपिटेशन इंग्रजीत तुम्ही शिकला फिगर ऑफ स्पीच. तशाच प्रकारे आपल्याला मराठीमध्ये हे 4च अलंकार आहेत. यापेक्षा जास्त नाही आणि हे खूप सोपं आहे. याला आपण म्हणतो सिमिली, याला आपण म्हणतो मेटाफोर. ओके, याला म्हणतो हायपरबोले, हायपरबोले लाईक दिस. आणि अर्थांतर, न्यास, यामध्ये मिनिंगचं 2 मिनिंग असतात, सांगतो मी हे. ओके, आता एक प्रश्न इथे जे येणार ना मुलांनो अलंकार मध्ये, तिथे एक आपल्याला काव्य दिलेलं असेल, स्टँजा दिलेली असेल, त्यामधले येणारे अलंकाराचे प्रकार आपल्याला लिहायचे असतात आणि 1 मार्कसाठी. आणि दुसरा जो प्रश्न असेल त्यामध्ये अलंकारचे उपमान किंवा उपमे या दोघांपैकी कुठला एक घटक आपल्याला ओळखायचा असेल. आता हे दिलंय. यामध्ये समजा वरील वाक्यातील उपमान ओळखा. या वाक्यात उपमान कोण आहे? तर उपमान कोण आहे? अर्जुन आहे.
कसं ओळखलं मी सांगणार, शिकवणार आहे. तर आपले 3 झाले, वाक्य रूपांतर, प्रयोग, अलंकार. ओके, 3 झाले ना. अजून बघूया समास वगैरे झालं का. समास पण झालं, समास झालाय. ठीक आहे, आता शेवटी जो असेल तो आहे वाक्प्रचार. शेवटी जो 5व्या क्रमांकावर व्याकरण असेल 2 मार्कासाठी, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचं. हे पण बघा MCQ आहे. ऑप्शन पहिला जो असेल ना बघा, नेहमी 2 असेल, 1 आणि 2. पहिल्याला य, दुसरं र. हे 2 व्याकरण एका टॉपिकवर 1-1 गुणांसाठी असतील. पहिला असेल ना तो ऑप्शन सोबत असणार, त्यामध्ये ऑप्शन्स असतील. बघा आता वाक्यप्रचार, मन समेवर येणे हा एक वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ आपल्याला 4 असं दिलाय. चौघांपैकी कुठला अचूक असेल ते आपल्याला लिहायचं आहे. आता 1 मार्क ह्यासाठी फक्त सिलेक्ट करायचं. दुसरा, मन समेवर येणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा, यासाठी 1 मार्क. म्हणजे इथे जे विचारलंय तोच असू शकतो किंवा दुसरा पण असू शकतो. ठीक आहे, आता हे आपण आधी 10 मार्क सोडवणार आहोत. प्रत्येकाने लक्ष द्यावे. उतारा कसं करायचं ते तुम्हाला सांगितलंय मी. आता हे आपण व्याकरण स्टार्ट करतोय. ठीक आहे, चला. बघा मी जसं सांगितलं तसं आपल्याला 10 गुणांचे व्याकरण जे आहेत त्याची विभागणी बघूया. 10 गुण कसे काय देण्यात येतात. वाक्य रूपांतर 2 गुण, समास 2 गुण, प्रयोग 2 गुण, अलंकार 2 गुण, वाक्यप्रचार 2 गुण, म्हणजे 10 गुण. किती गुण? 10 गुण. त्यापेक्षा जास्त अभ्यास करायचं नाहीये आपल्याला, फक्त हे 5 व्याकरण करायची. आता आपण एक एक करून सर्व व्याकरण बघणार आहोत. सर्वात आधी आपण बघणार, मी 21 अपेक्षित जे आहे त्याची मदत घेतोय. त्या सहाय्याने खूप चांगला कंटेंट देतात ते. वाक्य रूपांतर मुलांनो, सर्वात पहिला टॉपिक वाक्य रूपांतर 2 गुणांसाठी, कृती 5:1. तर यासाठी आपल्याला शिकावं लागेल की वाक्य किती प्रकाराचे असतात. तर मी इथे दाखवतो तुम्हाला. बघा हा, आपण आधी वाक्य रूपांतर करतो. वाक्य रूपांतर सर्वात आधी आपल्याला शिकायला पाहिजे की वाक्य किती प्रकाराचे असतात. पहिला जो प्रकार असतो त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. दुसरा प्रश्नार्थी वाक्य. तिसरा उद्गारवाचक वाक्य. चौथा आज्ञार्थी वाक्य. या 4 प्रकाराचे वाक्य असतात. प्रत्येकाने लक्ष द्यावे इकडे. ओके, या 4 प्रकाराचे वाक्य असतात, त्या आपल्याला ओळखायला येतात कधी कधी. आणि एक प्रश्न ओळखायला येणार की कुठला वाक्य आहे ते सांगा. दुसरा प्रश्न येईल बदल करण्यासाठी, परिवर्तन म्हणजे रूपांतर करण्यासाठी. आता विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार असतात मुलांनो. एक असतो होकारार्थी आणि दुसरा असतो नकारार्थी. 2 प्रकार असतात, होकारार्थी आणि नकारार्थी. म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येकाने इथे लक्ष द्यावं. होकारार्थी म्हणजे ज्यामध्ये पॉझिटिव्ह, आपण इंग्रजीत असं म्हणू शकतो पॉझिटिव्ह. आणि नकारार्थी म्हणजे नॉट वगैरे येणार, तर निगेटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, होकारार्थी. प्रश्नार्थी म्हणजे हा एक क्वेश्चन असेल. उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लामेटरी असेल मुलांनो, एक्सक्लामेटरी. आज्ञार्थी म्हणजे ऑर्डर वगैरे किंवा कमांड असेल, आज्ञा असते. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्ष द्यायला हवं. तुम्हाला बघा इंग्रजी तुम्ही सर्व शिकले, त्यालाच फक्त तुम्ही हे असं समजून घ्या की बाबा आपण इंग्लिशमध्ये जे क्वेश्चन असतात त्यालाच इथे प्रश्नार्थी म्हणतो. एक्सक्लामेटरी वाक्य असेल त्यालाच आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. आज्ञार्थी म्हणजे ऑर्डर देणे, कमांड करणे. टेबल उचल, पुस्तक घेऊन ये, पाणी पी, पाणी गरम कर, अभ्यास कर, हे आज्ञार्थी वाक्य असतात. विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट. एखादा स्टेटमेंट आहे म्हणजे तो क्वेश्चन नाहीये, तो एक्सक्लामेटरी नाहीये, तो कमांड नाहीये, एक सरळ लिहिलेला स्टेटमेंट आहे म्हणजे एक विधान आहे. विधानार्थी. आता तो विधान होकारार्थी किंवा नकारार्थी होऊ शकतो, तर आपल्याला ते पण बघायचं वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी. जर विधानार्थी असेल तर त्यामध्ये होकारार्थी नकारार्थी होऊ शकतो. ठीक आहे, तर या 4 प्रकार मुख्यतः 4 प्रकार असतात आणि विधानार्थीचे 2 प्रकार असतात.
एवढं लक्षात ठेवा प्रत्येकाने. आता यामध्ये आपण वाक्य रूपांतराचे प्रश्न कसे येतात ते आपण बघणार आहोत. बॉबी परत आलाय. बॉबी धन्यवाद बॉबी. ओके, 4 प्रकार हा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लिहून ठेवा. यामध्येच आपल्याला आपापसात बदल करायचा असेल किंवा ओळखायचं असेल. जर आपल्याला प्रश्न आला की आयडेंटिफाय करा की दिलेल्या वाक्यात हा दिलेला वाक्य कुठला वाक्य आहे, कुठला प्रकार आहे, तर आपण ह्यापैकी कुठला एक तरी लिहिणार. ठीक आहे, चला एक आपण बघूया. लक्ष द्या इकडे, 2 प्रश्न येतात ना, त्यापैकी वाक्य रूपांतर आहे. एक प्रश्न बघूया. आता एक प्रश्न आहे बघा. आपण बोर्डाचे जे आलेले PYQs रिफर करूया की कशा प्रकारे प्रश्न येतात, तसंच आपण करूया. 1 सप्टेंबर 2021, मार्च 22, मार्च 23 आणि जुलै 22 मध्ये विचारलेला एक प्रश्न आहे. काय? पांढरा रंग सर्वांना आवडतो. ओके, आता इथे म्हटलंय वरील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखून लिहा. तर आपण काय शिकलो इथे? वाक्याचे प्रकार 4. प्रश्नार्थी, याला प्रश्नार्थक पण म्हणू शकतो, उद्गारवाचक, आज्ञार्थी, विधानार्थी. आता प्रश्नार्थी म्हणजेच क्वेश्चन, आपल्याला क्वेश्चन बनवायचं असेल. पांढरा रंग सर्वांना आवडतो हा एक विधानार्थी वाक्य आहे मुलांनो, स्टेटमेंट आहे, विधानार्थी वाक्य. आता आपल्याला याला प्रश्न मध्ये कन्वर्ट करायचं, रूपांतर. पांढरा रंग सर्वांना आवडतो, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कुठला तरी एक असेल ना, तो अचूक असेल. बघा, कोणाला आवडतो पांढरा रंग? पांढरा रंग कोणाला आवडत नाही? सर्वांनाच पांढरा रंग आवडतो का? कोणाला आवडतो पांढरा रंग? तर आपण यामध्ये काय करणार, जे चुकीचं ऑप्शन आपल्याला वाटतंय त्याला आपण कट करून देणार. कोणाल चुकलंय. पांढरा रंग कोणाला आवडत नाही. पांढरा रंग सर्वांना आवडतो. बघा, पांढरा रंग सर्वांना आवडतो, पांढरा रंग कोणाला आवडत नाही. पांढरा रंग कोणाला आवडत नाही म्हणजे एखादा वाक्य आपण म्हटलं की रिपीट करतो की पांढरा रंग सर्वांना आवडतो, पांढरा रंग कोणाला आवडत नाही असं, म्हणजे आपण रिपीट करतो ना. ओके, सर्वांनाच पांढरा रंग आवडतो का? काय म्हणता तुम्ही? 2 नंबर, पांढरा रंग कोणाला आवडत नाही, सर्वांना, हा पण चुकलाय. ओके, अशा प्रकारे आपल्याला फक्त सिलेक्ट करायचंय. तर उत्तर लिहिताना आपण हे जी कृती आहे आपण इथे लिहिणार, कृती 5. ओके, 5 मध्ये 1. ओके, इथे समजा 1 क्रमांक आहे 1 आणि याचं फक्त हे लिहिणार, उत्तर लिहिणार, 2 नंबर टाकून. किंवा आपण असं लिहू, प्रश्न लिहून करा ना व्याकरण मध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. पांढरा रंग या, किंवा असं करा, काय करायचंय, प्रश्नार्थक वाक्य हे लिहायचं. आपल्याला जे करायला सांगितलंय प्रश्नार्थक वाक्य. ओके, आणि इथे जे काय उत्तर आहे ते लिहून टाका आन्सर मध्ये. ठीक आहे, हे अशा प्रकारे करायचे. चला पुढे जाऊया मुलांनो. समजा असा एक प्रकार आहे. ओके, प्रत्येकाने बघायचं आहे. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात, हा प्रश्न आहे बघा. म्हणजे हा प्रश्नार्थी आहे, प्रश्नार्थक. ओके, प्रश्नार्थक वाक्य आहे, प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक असं आपण लिहू शकतो. इथे सांगितलं वरील वाक्याचे विधानार्थी करा. विधानार्थी म्हणजे आता हा प्रश्न आहे त्याला रूपांतर करून स्टेटमेंट मध्ये बदला, म्हणजे हा प्रश्न गायब झाला पाहिजे. प्रश्नाला नॉर्मल एक स्टेटमेंट करा, विधान बनवा. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? हम अपना शौक कैसे भूल सकते हैं यार, हम अपना शौक कैसे भूल सकते हैं, मतलब हम अपना शौक नहीं भूल सकते. मैं अपनी आदत कैसे छोड़ सकता हूं यार, इसका मतलब मैं अपनी आदत नहीं छोड़ सकता. समझ में आ रहा है की नाही? समजलं का मुलांनो? माणसं स्वतःच छंद कसं विसरू शकतात? माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात, गलत, चुकीचं. माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही. माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात, चुकीचं. आता या 2 पैकी सांगा. म्हणजे आधी 4 ऑप्शन मधून जे 2 चुकीचे ऑप्शन आहेत त्याला कट करायचं. प्रत्येकाने सांगा.
ठीक आहे मुलांनो, 3 नंबर सांगतायत माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही. आता बघा हा एक्सक्लामेटरी आहे, विधानार्थी सांगितलं, इथे उद्गारवाचक आहे, म्हणजे हे पण चुकलंच आहे, कारण उद्गारवाचक आहे ना, एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक, ते आपल्याला नकोय. म्हणजे तिसरा ऑप्शन सही, करेक्ट, अचूक. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल की जे वाक्य प्रकार असतात ते वाक्य रूपांतर असतं ते असं असतं. आता आपल्याकडे खूप अजून एक पाहिजे तर करूया. हा आनंद सर्वत्र असतो, हा आनंद सर्वत्र असतो. ठीक आहे. वरील वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखून लिहा. प्रश्नार्थी वाक्य परत आपल्याला बघा इथे प्रश्नार्थी, कधी कधी प्रश्नार्थक लिहिलंय, प्रश्नार्थक आणि प्रश्नार्थी दोन्ही चालणार. हा, प्रश्नार्थक पण बोलू शकतो आपण, प्रश्नार्थी पण बोलू शकतो. हा आनंद, आता बघा हा आनंद सर्वत्र असतो, हा आनंद कुठे नसतो. ओके, हा आनंद कुठे असतो, हा आनंद सर्वत्र नसतो का, हा आनंद सर्वत्र असतो का, हा एक प्रश्न आहे. तर हे सेम प्रश्नार्थी आपण केलेलं आहे, ते तुम्ही बघा. काहीतरी नवीन बघूया. किती आतून हसतात ती, किती आतून हसतात ती, एक्सक्लामेटरी मार्क, उद्गारवाचक आहे. बघा तुम्हाला जर इंग्लिश मध्ये माहित असेल की शी इज व्हेरी हॅपी, इंग्लिश मध्ये, हा, शी इज व्हेरी हॅपी. ओके, दिस इज अ स्टेटमेंट. When you will try to convert into exclamatory sentence, then very is used to convert how, then happy, she is, and we put exclamatory mark over here in English. इंग्रजीत करताना आपण असं करतो, शी इज व्हेरी हॅपी, तर आपण या व्हेरीला हॅपी करतो. ओके, व्हेरीला हाऊ करतो, व्हेरीला हाऊ. तर परत आपण जेव्हा हाऊला कन्वर्ट करतो, तर या हाऊला काढून आपण परत व्हेरी लिहितो, बरोबर आहे. तसंच किती, किती म्हणजे हाऊ, इंग्लिशला कम्पेअर करा, हाऊ. आतून हसतात ती, हसणे, हसणे, लाफिंग. ओके, तर या हाऊला कन्वर्ट केला की खूप येणार. ओके, खूप आतून किंवा फार किंवा आतून असं. तर आपण बदलणार, उद्गारवाचीला विधानार्थी करतोय, हे हे एक्सक्लेमेटरी आहे त्याला आपण स्टेटमेंट करतोय. ठीक आहे, विधानार्थी. तसंच तर हे ती पुढे येणार, ती 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 पुढे आले. ती आतून म्हणजे किती म्हणजे खूप, ओके, किंवा फार, ती खूप आतून असतात, आतून असतात, ती खूप आतून असतात असेल, खूप आतून हसत राहतात, म्हणजे खूप पण पाहिजे ना आपल्याला. म्हणजे हाऊ, हाऊ चेंज केलं की त्याऐवजी व्हेरी पाहिजे, व्हेरी म्हणजे खूप. इंग्रजीतून कम्पेअर केला की तुम्हाला समजेल. काय जमत आहे इकडे, 4 नंबर आहे बरोबर. बघा सर्व सारखे असतील, ती आतून असतात, ती आतून असतात, पण या हाऊला कन्वर्ट करून आपण व्हेरी लिहितो. व्हेरी म्हणजे काय, खूप. हे चुकलं, ती फार असतात आतून, हे आतून पुढे पाहिजे. फार पण चालतंय, खूप किंवा फार चालेल, पण आतून मागे लिहिलंय म्हणून कट. ती आतून हसत राहतात, ती आतून हसतात, हसत आहे, हसतात आहे, हसत राहतात, हे बरोबर आहे. म्हणजे असं उद्गारवाचक असू शकतो. ओके, आता पुढे आहेत बघा, होकारार्थी एक करूया. 2021 मार्च 22-23 जुलै 2022, म्हणजे खूप रिपीट होणारे प्रश्न पण आहेत. ओके, यामधले हे प्रश्न विचारलेत बघा. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये, इथे खूप लक्ष देण्याची गरज आहे. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. आता हे बोलू नये, नये म्हणजे हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, म्हणजेच नकारार्थी आहे. नये म्हणजे नकारार्थी आहे, याला आपल्याला होकारार्थी करायचंय. आता मी तुम्हाला सांगितलंय की विधानार्थी जे असेल त्याचे 2 प्रकार असतात, होकारार्थी आणि नकारार्थी. आता दिलेला जो टॉपिक आहे, प्रश्न आहे, तो विधानार्थी मधलाच नकारार्थी आहे. आता आपल्याला नकारार्थी पासून विधानार्थी करायचंय, हे लक्षात ठेवा. म्हणजे निगेटिव्ह काढून टाकायचंय, त्यामध्ये जे नये दिलेलं आहे, नये ते काढून टाका, म्हणजे हा होकारार्थी होणार. बघा, दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये, तर जेव्हाही तुम्ही निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह करता, म्हणजे नकारार्थी पासून होकारार्थी किंवा होकारार्थी पासून नकारार्थी, जेव्हा तुम्ही या दोघांमध्ये इंटरचेंज करता तेव्हा नॉट असेल तर काढून टाकायचं,
नकारार्थी टू होकारार्थी करताना, आणि अपोजिट यूज करायचं. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द वापरायचं. म्हणजे कसं काय सर सांगा बरं. बघा, दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये म्हणजे नये काढून टाका, कारण आपल्याला होकारार्थी करायचंय म्हणजे निगेटिव्ह शब्द आपण काढणार. पण इथे एक मोठ्या हा जो शब्द आहे त्याला बदल करावा लागेल. अपोजिट मोठ्याचा बदल करून विरुद्धार्थी शब्द काय असतील, हळू. हळू. ओके. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. ओके. बोलूला पण बदलावं लागेल, बोलावे. बरोबर आहे. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. का केलं असं सर, कारण इथे आपल्याला होकारार्थी करायचंय. हा विधानार्थी वाक्य आहे, पण विधानार्थी मध्ये पण नकारार्थी होता नये. नॉट इज गिव्हन हिअर नये लिहिलंय, तर आपल्याला होकारार्थी करताना जे नकारात्मक शब्द असेल ते काढून टाकावं लागतं आणि इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द वापरावं लागतं. जसं मी लिहिणार की ही इज पुअर. आता ही इज पुअर लिहिलं की ही इज पुअर, तो गरीब आहे, याला निगेटिव्ह करायचंय, तर आपण कसं करणार, ही इज नॉट. आता पुअरचा अपोजिट करतो ना, रिच. ही इज नॉट रिच. आता परत पॉझिटिव्ह केला तर ही इज नॉट रिच, तर नॉट काढणार आणि रिचच्या परत अपोजिट करणार पुअर. तशा प्रकारे. ओके, व्हेरी गुड. तर हे प्रश्न झाले, खूप प्रश्न झाले. ओके. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. ठीक आहे, खूप असतात ते आपण करूया. तर एक असा प्रकार झालाय. प्रश्न खूप आहेत आणि प्रयत्न करा पेपरमध्ये सोडवण्याचं. अजून नेक्स्ट टॉपिक वर जाऊया. बोर्डाचे पेपर बघूया. खूप हे मी तुम्हाला देणार आहे. आपण समासवर जातोय, त्याआधी आपण एक पेपर बघूया. एक पेपर बघूया आपण, जे हे 2021 चा पेपर बघत होतो. परत प्रश्न कसं काय येणार बघा ते. आता आपण प्रॅक्टिस केलेली आहे एका वाक्य रूपांतरणची. बघा, पहिला प्रश्न असा येणार तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये, योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग सर्वांना आवडतो. हे आपण केलंय आता सध्या प्रश्न. तर हा एक ऑप्शन मध्ये येणार. एक प्रश्न दिलाय, म्हणजे मेन प्रश्न कुठे आहे बाळांनो, पांढरा रंग सर्वांना आवडतो. याचे 4 ऑप्शन आहे. या चौघांपैकी कुठला परफेक्ट आहे तो आपल्याला लिहायचा. ठीक आहे, हा एक प्रकार आहे. दुसरा आपण आत्ताच केलाय, सूचनेनुसार कृती करा असं लिहिलं असेल. वरील वाक्य होकारार्थी करा असं लिहिलेलं असेल. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये, फक्त इथे ऑप्शन नसेल तर आपण इथे लिहिणार दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. तर आपल्याला समजले 2 प्रश्न कसे येतील. एक ऑप्शन सिलेक्ट करून लिहायचं आहे आणि एकाला काहीच ऑप्शन नसेल ते आपल्याला बदलून लिहायचं. आता दुसरा म्हणजे समासिक शब्द. चला, आता आपण समास हे शिकणार आहोत. समास परत या. आता बघा, समास मध्ये काय असतो. समास मध्ये आपल्याकडे जे अवेलेबल समास मध्ये आहेत टाइप्स, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. आता हे जे समास असतात ते हिंदी मध्ये पण असतात आणि मराठी मध्ये पण तसेच आहेत. ओके. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, एवढं आपल्या सिलेबस मध्ये आहे, ते लक्ष द्या. निबंध सांगणार आहे. ओके, एकदम पटापट जेवढं मी सांगतो तसंच तेवढं लक्षात द्या. एक मिनिट. सर्वात आधी आपला जो टॉपिक आहे समास मधला, प्रत्येकाने लक्ष द्यावे. आता आपण समास करतोय मुलांनो, खूप म्हणजे महत्वाचा असा टॉपिक, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. ओके. यामध्ये काय असतो, 2 शब्द येतात, यथा आणि शक्ती. हे दोघे यांची बेरीज होऊन यथाशक्ती असा एक नवा शब्द निर्मित होतो. यथा अधिक शक्ती, नवीन शब्द निर्मित होतो यथाशक्ती, म्हणजे शक्ती प्रमाणे. आता हा जो नवीन शब्द आहे ना, तो क्रिया विशेषण असा होतो. म्हणजेच हा नवीन शब्द ऍडवर्ब सारखा वापरला जातो. इंग्रजीत आपण ऍडवर्ब म्हणतो आणि मराठी किंवा हिंदी आपण क्रिया विशेषण असं म्हणतो. जेव्हा 2 शब्द येतात, पहिले पद आणि दुसरे पद,
दोघांना मिळून एक नवीन शब्द निर्मित होतो आणि ते क्रिया विशेषण सारखं वापरण्यात येतात, त्याला आपण अव्ययी भाव समास असं म्हणतो. गैर अधिक हजर म्हणजे गैरहजर, म्हणजे हजेरी शिवाय, शक्तीप्रमाणे, हे अव्ययी भाव समासाचे प्रकार आहेत. यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की क्रिया विशेषण म्हणजेच ऍडवर्ब ते एकमेकांना रिप्रेझेंट करतात, हे ऍडवर्ब बनतात क्रिया विशेषण. आता याची प्रॅक्टिस करण्यासाठी जास्तीत जास्त शब्दांची तुम्ही जेव्हा आयडेंटिफिकेशन कराल तेव्हाच तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे सर्व समजेल. आता दुसरं आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास महत्वाचा आहे. त्याचे 3 प्रकार असतात: विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष. आता तत्पुरुष म्हणजे कसं आहे की विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु. द्विगु हा खूप सोपा असतो, प्रत्येकाने हे आधी लक्षात ठेवा. द्विगु मध्ये एखादा नंबर येतो, एखादा नंबर, अंक, संख्या आली, संख्या, की समजायचं की तो द्विगु समास आहे. आता मी सांगणार आहे. विभक्ती म्हणजे कसं काय, यामध्ये 2 शब्द येतात बघा. विभक्ती सांगतो, विभक्ती तत्पुरुष 2 शब्द येतात, दोघांची बेरीज केली, विद्या अधिक आलय विद्यालय, त्याचे आलय. यामध्ये चे, साठी असा जो शब्द आहे वापरण्यात येतो. क्रीडा अंगण, क्रीडा अधिक अंगण क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, हे बघायचंय. चे, चा, ची, चे हे वापरण्यात येतील. ओके. राम मंदिर, रामाचे मंदिर, मग चे आलं बघा. राम मंदिर, रामाचे मंदिर. ठीक आहे. पुस्तकालय, पुस्तकाचे आलय. विद्यालय, पुस्तकालय. ग्रंथालय, ग्रंथाचे आलय. चाचीचे यायला पाहिजे, मग याला आपण विभक्ती तत्पुरुष असं म्हणतो. ठीक आहे. पुढे आता कर्मधार आहे बघा. यामध्ये आपल्याला 3 आहेत, हे लक्ष द्या. विभक्त तत्पुरुष मधले 3 आहेत. तत्पुरुष मधले विभक्ती, कर्मधार आहे, द्विगु. द्विगु मध्ये नंबर येणार, त्याला साईडला ठेवा, खूप सोपं असतो द्विगु. विभक्ती म्हणजे आपल्याला अशा प्रकारे असतात, चे, ची, चे, साठी हे सर्व येणार. कर्मधारय, कर्मधारयमध्ये शब्द अशा प्रकारे असतात: महाराष्ट्र, महा अधिक राष्ट्र महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. मातृभूमी, मातृ अधिक मातृभूमी, भूमी हीच माता. हे पण जे तत्पुरुष समास मध्ये कर्मधारय समास असा प्रकार असतो. ओके. यामध्ये दोन्ही जे शब्द असतात, तुम्ही जर बघाल, महा, मात्र, राष्ट्र, हे दोन्ही महत्वाचे शब्द असतात. मात्र हे पण महत्वाचं आहे, भूमी पण महत्वाचं आहे. दोन्ही गौण शब्द असतात म्हणजे महत्वाचं. या आधी जे होते, ओके, यामध्ये फक्त एक पहिला शब्द जो असतो तो महत्वाचा असतो, म्हणजे विद्या आलय, म्हणजे विद्या हा महत्वाचा शब्द आहे, क्रीडा हा महत्वाचा आहे, आणि हा एक समजा की प्लेस, स्थान सारखा असेल तर ते विभक्ती. इथे दोन्ही शब्द जे असतील ते गौण असतील, महत्वाचे असतील तर कर्मधार आहे. आता सर्वात सोपा मी आधीच सांगितलं द्विगु. द्विगु म्हणजे तिथे संख्या असेल. चौ अधिक कोण, चौकोन, यामध्ये चौ म्हणजे 4, संख्या आली की आपण द्विगु समास लिहिणार. नऊ रात्र, नवरात्र, 9 अधिक रात्र, संख्या आली की द्विगु समास. त्रिकोण, त्रिकोण, 3 कोण म्हणजे द्विगु समास. आता हे समासाचे आपले 2 प्रकार झाले. सर्वात आधी अव्ययी भाव समास. लक्ष द्या इकडे, समरी इथे लिहितो. समास, समास म्हणजे पहिला जो झाला अव्ययी भाव समास. ओके. ऍडवर्ब सारखा वापरतो आपण. ओके. क्रिया विशेषण असेल. यामध्ये जे दुसरं आहे तत्पुरुष समास, हे आपल्याला पाठ करून घ्यायचं, नावं त्यामधूनच येणार. ओके. ऑप्शन येईल, टेन्शन घेऊ नका. याचे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरं कर्मधारय, तिसरं आहे द्विगु. आता जो पुढचा आहे तो आहे द्वंद्व समास. याचे पण 3 प्रकार असतात: इतरेतर, द्वंद्व समास
लक्ष द्या इकडे मुलांनो. दुसरा असेल वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा असेल समाहार द्वंद्व समास. आता हे आपण बघितलं. आता हे बघूया द्वंद्व समास. ठीक आहे. हे 3 प्रकार लक्षात ठेवा. या तिघांसाठी मी सांगतोय काय करायचं. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. ओके. शेवटी एक राहणार ते बहुब्रीही समास. चौथा प्रकार असतो बहुब्रीही समास. या समासाचे सर्व प्रकार आहेत. एका पानावर मी दिलंय. याला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लिहून ठेवा. ठीक आहे. याला स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून ठेवा. एवढे प्रकार आहेत. यामध्ये अव्ययी भाव समास आणि बहुव्रीही समास याचे प्रकार नसतात. तत्पुरुष समासाचे 3 प्रकार असतात. विभक्ती, कर्मधारय आणि द्विगु. आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार असतात. इतरेतर, वैकल्पिक, समाहार. ठीक आहे. आता आपण हे इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार आदी द्वंद्व समास बघू. प्रत्येकाने यावे आणि बघावे काय सांगतोय मी. ओके. द्वंद्व समासचे 3 प्रकार आहेत बघा. कुठले? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. आता या दोघांमध्ये ना म्हणजे हा खूप सोपा असतो. द्वंद्व समास खूप सोपा असतो. त्यामध्ये आपल्याला काय करायचं असेल, त्यामध्ये आपल्याला 2 शब्द दिलेले असतील आणि दोन्ही ना म्हणजे जुळे शब्द असतील किंवा अपोजिट विरुद्ध शब्द असतील. त्यामध्ये जर इतरेतर असेल तर आपण आणि व शब्दयोगी अव्यय वापरून आपण दोन्ही शब्दांना जोडतो. म्हणजे दोघांना आपण युग्म लावतो. इतरेतर मध्ये 2 शब्द असतील त्यामध्ये आणि व या वापरून आपण लिहितो. वैकल्पिक मध्ये आपण किंवा हा शब्दयोगी अव्यय वापरतो. समाहार द्वंद्व म्हणजे वगैरे वगैरे हे लक्षण आहे. वगैरे वगैरे. ओके. म्हणजेच काय, चला आपण एक एक्झाम्पल बघूया कसं असतं. बघा एक्झाम्पल बघूया. आता एक आहे इथे बघा इतरेतरचा एक्झाम्पल आहे. इतरेतरचा एक्झाम्पल आई वडील. बघा आई वडील रिलेशन आहे. आई वडील दोन्ही महत्वाचे आहेत का की कोणताही एक महत्वाचा आहे. एखादा मुलगा म्हणेल मला फक्त आई आवडते, वडील मार देतात, हो पप्पा बरोबर नाही, असं नसतं. आई आणि वडील दोन्ही सारखे महत्वाचे असतात. म्हणजे आपण आई वडील लिहिताना आई आणि वडील लिहितो. काय लिहितो? आई आणि वडील. जर आपण आणि किंवा व वापरलं आणि व तर याला आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो. भाऊ बहीण दोन्ही महत्वाचे असतात. भाऊ आणि बहीण म्हणजे इतरेतर. ओके. इतरेतर समजलं जेव्हा मध्ये आणि येतं. मामा मामी, मामा आणि मामी. ओके. काका काकी, काका आणि काकी. ठीक आहे. आता हे असं आहे. वैकल्पिक द्वंद्व समास काय असेल, जेव्हा हे दोन्ही शब्द एक दोघांचे विरुद्ध असतात, अपोजिट असतात, एक दोघांचे विरोधीत असतात. म्हणजे काय, खरे खोटे दोन्ही विरोधी आहेत म्हणजे विरुद्धार्थी आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत, खरे खोटे. तर तेव्हा तुम्ही किंवा वापरणार. किंवा 2 अपोजिट वर्ड्स असेल तर आपण किंवा वापरतो. तो असेल वैकल्पिक द्वंद्व समास. कुठे आहे बघा हे वैकल्पिक द्वंद्व. खरे खोटे. आता हे दोन्ही अपोजिट विरुद्धार्थी शब्द आहेत तर आपण मध्ये किंवा वापरणार. किंवा वापरला की वैकल्पिक द्वंद्व समास झाला. ओके. भेद अभेद दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत का? हो. तर वैकल्पिक द्वंद्व समास. ओके. उंच नीच. ओके. वर खाली, वर किंवा खाली. मागे पुढे, मागे किंवा पुढे. ठीक आहे. तर हे झालं वैकल्पिक द्वंद्व. तर आपल्याला आता तिसरं शिकायचंय. तिसरं कुठलं होतं बघा? तिसरं होतं समाहार द्वंद्व वगैरे वगैरे. चहा पाणी वगैरे वगैरे. ओके. चहा पाणी. ओ पाहुणे गौतमी पाटील आले की काय? बघा भाजीपाला वगैरे वगैरे. भाजीपाला वगैरे.
म्हणजे समाहार द्वंद्व समास. मीठ भाकर वगैरे, चहा पाणी वगैरे. म्हणजे यामध्ये हा पहिला शब्द महत्वाचा असतो आणि दुसरा शब्द यामध्येच रायमिंग केली जाते, समान तुक केली जाते. की भाजी पाला, चहा पाणी, ओके, कपडे वपडे, ओके. तर यामध्ये आपण वगैरे वगैरे ऍड करतो, ओके. डब्बा, बाटली, भंगार. म्हणजे हा भंगार एवढा लांब लचक का घेतला? भंगार त्यामध्ये वगैरे वगैरे, डब्बा, बाटली, भंगार, तुमच्याकडे काय असेल वगैरे वगैरे सगळे, होय. अंडी म्हणजे सर्व भांडी येतात ना घराच्या बाहेर, ओके. ठीक आहे. तर या प्रकारे आपलं किती झालं बघा. समास हा खूप मुलांना जमत नाही, म्हणून मस्त सोप्या पद्धतीत देतोय. इथे लक्ष द्या. इतरेतर असेल, इतरेतर तर आणि आपण वापरतो व वापरू शकतो, दोघांपैकी एक. वैकल्पिक म्हणजे आपण किंवा वापरतो, विरुद्ध शब्द पाहिजे. समाहार म्हणजे वगैरे वगैरे, भाजीपाला वगैरे, चहा पाणी वगैरे, ओके. तर हे लक्ष द्या इकडे द्वंद्व समास. आता बहुब्रीही समास, हा शेवटी आहे. बहुब्रीही सोपाच असतो. बहुव्रीही समास सोपाच असतो. यामध्ये काय असतं माहितीये, जसे लंबोदर शब्द आहे. एक असा माणूस ज्याचं उदर म्हणजे पोट लंब असतो, लंबोदर म्हणजे लंब आहे उदर ज्याचा. म्हणजे आपले गणपती 1 2 3 4 गणपतीची जय जयकार, ओके. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मग त्यांनाच लंबोदर का म्हणतो आपण? कारण त्यांच्या गणपती बाप्पांचा जो उदर पोट आहे तो लंब आहे, म्हणून त्यांना आपण लंबोदर म्हणतो. आता लंबोदर शब्द आहे तर त्याचा आपण हे कसं करणार? लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजेच गणपती. उदर म्हणजे पोट, तर लंब अधिक उदर म्हणजे लंबोदर. लंबोदरचा हा विग्रह असेल याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. गोपाल गो म्हणजे गाई, गाईचे पालन करतो जो तो म्हणजे कृष्ण आपल्या गोकुलमध्ये त्याला गोपाल म्हणायचो आपण, कारण तो गाई पालन करायचा. तसंच एक अजून शब्द सांगू इच्छितो, नीलकंठ. म्हणजे ह्याची मिनिंग काय? निळे आहे कंठ ज्याचे तो. सांगा बरं कोण असेल? आता बघूया तुम्ही सांगू शकता की नाही. नीळ आहे कंठ ज्याचे तो, नीलकंठ. नीळ आहे कंठ ज्याचे तो, सांगा कोण असेल? जसं इथे बघा, लंबोदर म्हणजे गणपती, गोपाल म्हणजे कृष्ण, नीलकंठ म्हणजे कोण? अरे आरती करतात की नाही तुम्ही? मीच तो, महादेव, ओके. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, बेलांच्या पानाची, हे भोळा शंकरा. करतात की नाही रे बाळांनो? ओके. तेच नीलकंठ म्हणजे निळे आहे कंठ ज्याचे तो. हे आलं की आपण काय लिहिणार? बहुव्रीही समास. आता अजून एक देऊ का? पीतांबर. सांगा काय असेल? विग्रह काय असेल ते सांगा. पीतांबर काय असणार बाळांनो? पीतांबर म्हणजे काय असेल? पिवळे आहे अंबर ज्याचे तो, पिवळे आहे अंबर ज्याचे तो. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला हे जे आहे ना, श्रीकृष्ण, गणपती किंवा शंकर, महादेव, ते सर्व लिहिण्याची गरज नाही. आपल्याला फक्त हे पाहिजे की हे बहुव्रीही समास आहे. तुम्हाला जर हे समजत नसेल की लंबोदर कोणाला सांगितलंय, गोपाल किंवा नीलकंठ हा कोणता देव असतो किंवा कोणता व्यक्ती असतो, चालेल, त्याची गरज नाही. पीतांबर हा काय? अरे चालेल, जाऊ दे. पिवळा आहे अंबर ज्याचं तो, म्हणजे हे एवढं न, फक्त आपल्याला बहुव्रीही समास लक्षात ठेवायला हवं. ठीक आहे. चला आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे. हे आपलं समास झालेलं आहे. एखादा प्रश्न करूया आणि बघूया आपल्याला जमतोय का. ठीक आहे. प्रश्न बघूया आपले हे झालेले आहेत. बोर्डात प्रश्न. अच्छा बघा इथे लंबोदर, गोपाळ सोडून द्या. कृतीपत्रिका, ओके.
प्रत्येकाने यावं आणि इथे बघावं कृती पत्रिकामध्ये कसं प्रश्न येतात. आता आलेले प्रश्न आपण बघतोय. कुठले प्रश्न आले होते बघा कृती पत्रिकामध्ये. हे आपण 21 वापरून तुम्हाला दाखवतोय, कारण यामध्ये पूर्ण रिपीटेड क्वेश्चन आहेत. आणि मी तुम्हाला असं म्हणतो प्रत्येकाने लक्ष द्यावे की खूप महत्वाची गोष्ट 2021 सप्टेंबर 2022 मधले 2 पेपर फेब आणि जुलै आणि 2023 इंग्लिश मध्ये पण मी हे सांगितले होते, तुम्हाला सांगितले होतो फेब्रुवारी आणि जुलै. मुलांनो हे जे या आधी ओल्ड सिलेबस होते, जुने सिलेबस होते ते वापरू नका, ते पेपर बघू नका. न्यू सिलेबस आल्यानंतर आपल्याकडे एवढे पेपर अवेलेबल आहेत. 1 2 3 4 5 गणपतीचा जय जयकार, उंदीर मामा की जय, हे 5 पेपर जे आहेत तेवढेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर हे एवढे 5 पेपर मध्ये आलेले सर्व घटक तुम्ही तयार करा. जसे की व्याकरण, आता या 5 पेपर मध्ये आलेले सर्व व्याकरण सोडवून घ्या. उपयोजित लेखन, निबंध लेखन जे काही आहे, या साहित्य लेखन, सर्व प्रश्न जे आहेत या 5 पेपर मधून तुम्ही सोडवून घ्या. ठीक आहे. तेवढं सांगू इच्छितो. आता प्रश्न कसं येणार बघा, बोर्ड परीक्षेत उद्या प्रश्न कसं येणार. आता इथे सप्टेंबर 21 मार्च 22 23 जुलै 22 यामध्ये आलेले प्रश्न इथे एका सोबत दिलेले आहेत. ओके. यथाशक्ती या समासिक शब्दातील समास ओळखा. बघा यथाशक्ती, ओके, हा एक क्रियाविशेषण सारखा वाटतोय. यथाशक्ती, शक्ती सोबत, ओके, शक्ती असणारा, तर हा अव्ययी भाव समास. ओके मुलांनो लक्ष द्या, इथे आपल्या समासाचे प्रकार किती आहेत. तर हा अव्ययी भाव समास आहे. यथाशक्ती आपण आधी पण वाचले. खूप शब्दांची प्रॅक्टिस हवी आहे, अभ्यास तुम्हाला जमेल. ओके. आता बघा हे बहुव्रीही वाटतं का. तुम्हाला जर समजत नसेल ना तर 4 ऑप्शन आहेत. बहुव्रीही वाटतं का. नीला, नीळकंठ, पितांबर है ना, लंबोदर त्यासारखा शब्द आहे का. नाही. द्वंद्व मध्ये 2 शब्द येतात, आई वडील, खरे खोटे, तसं आहे का. नाही. म्हणजे बहुव्रीही नाही, द्वंद्व नाही. म्हणजे जे तुम्हाला जर ऑप्शन मध्ये कन्फ्युजन असेल की हा अव्ययी भाव असेल की तत्पुरुष, मग जे ऑप्शन मध्ये आहेत त्यांनाच बघायचं, चेक करून बघायचं कुठलं जमतंय. आता तत्पुरुष मध्ये पण आपण 3 बघितलं होतं, कर्मधारय द्विगु. द्विगु म्हणजे संख्या असते, ते पण नाही. कर्मधारय नाही, हे असेल. पहिला होता विभक्ती. विभक्ती म्हणजे विद्यालय, पुस्तकालय, तसं पण नाहीये. ओके. पहिला अव्ययी भाव समास. ओके. चला प्रतिक्षण, प्रतिक्षण पण तसंच आहे, अव्ययी भाव समास. प्रतिक्षण हा पण तसंच आहे. ओके. यथाशक्ती, प्रतिक्षण, बरोबर. ओके. हे बघा हे पण तसंच आहे, अव्ययी भाव समास. म्हणजे तसंच आपण आहे ना क्रॉस करून घेऊ. द्वंद्व नसेल, बहुव्रीही नसेल, तत्पुरुष नसेल तर अव्ययी भाव समास होणार. टेन्शन घेण्याची गरज नाहीये इथे. आता इथे एक लक्ष ठेवा, मीनाक्षी. ओके. ओके. आता यामध्ये ना हे जे लंबोदर, पितांबर, नीलकंठ यासारखाच वर्ड आहे मीनाक्षी. मी नाक्षी, मी नाक्षी आहे ज्याचं तसं. म्हणजे असं आहे. इथे उत्तर मध्ये बघा बहुव्रीही दिलंय. हा, तर या काही शब्द असे असतात की ते समजण्यात येत नाही, तर ते तुम्ही पाठ करून ठेवा. आपल्या पुस्तकात खूप वर्ड आहेत. यामध्ये ही जी PDF आहे ती मी देणार, त्यामध्ये खूप असे शब्द आहेत जे बोर्डात आलेले आहेत आणि काही अभ्यासासाठी आहेत, ते तुम्ही करून बघा. आता हे बघा पती पत्नी. पती पत्नी आई वडील सारखंच आहे, याचं तुम्ही सांगा काय असेल. तिसरा इतरेतर, बरोबर. पती आणि पत्नी. किंवा असेल तर काय करणार आपण, किंवा असेल तर वैकल्पिक. ओके. चला तुम्हाला जमतंय, बरोबर जमतंय. पती पत्नी इतरेतर 2, व्हेरी गुड. अजून प्रश्न करूया बघा, असे पण येतात. अच्छा, दुसरा प्रकार असतो, पुढील समासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. ओके. आता एक प्रश्न येणार की आपल्याला ऑप्शन नसेल आणि आपल्याला नाव लिहायचं असेल. नाव लिहायचं असेल. हा बघा 2 प्रश्न येणार आहेत ना. पहिल्या प्रश्नामध्ये ऑप्शन असेल, 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी आपल्याला अचूक उत्तर लिहायचंय. दुसरं असेल ना त्यामध्ये ऑप्शन नसणार. जसं की इथे एक आपण हे खरे खोटे समजा. खरे खोटे सांगा काय असेल. अपोजिट विरुद्ध शब्द आहे का. खरे खोटे विरुद्ध आहे ना. खरे आणि खोटे अपोजिट वर्ड आहे, तर किंवा येणार, खरे किंवा खोटे. मग आपण काय शिकलात, खरे किंवा खोटे असा प्रकार असतो. मी काय दिलाय बघा, किंवा असेल
किंवा असेल तर आपण काय लिहितो, वैकल्पिक द्वंद्व समास. मग याचं उत्तर काय असेल, वैकल्पिक द्वंद्व समास. खरे किंवा खोटे. आपल्याला समासाचे नाव लिहायचे असेल, तुम्ही विग्रह करा खरे किंवा खोटे आणि समासाचे नाव लिहा वैकल्पिक द्वंद्व समास आणि ते लिहिण्याची प्रॅक्टिस करा. स्पेलिंग चुकते तुमची. ओके, स्पेलिंग चुकते तुमची लिहिताना, मात्रा वगैरे काना मात्रा. ठीक आहे. तर आता विग्रह केला नाही तर खरे किंवा खोटे असं नाही लिहिलं तर, फक्त वैकल्पिक द्वंद्व समास लिहिलं तर, फक्त हे लिहिलं वैकल्पिक द्वंद्व समास चालेल, तेवढंच लिहायचं आपल्याला, फक्त नाव लिहायचं समासाचे नाव. आता नीलकंठ याचं सांगा, जमतंय का बघा. नीलकंठ आता आपण घेतलं होतं बघा, मी एक्स्ट्रा घेतलं होतं. नीलकंठ हे सांगा कुठलं असेल, पटकन सांगायचंय. वैकल्पिकचा बरोबर आहे. नीलकंठ कुठलं आहे सांगा. बहुव्रीही. व्हेरी गुड. सो हे काय आहे, बहु. आता स्पेलिंग तुम्ही एकदा लक्षात घ्या कसं लिहायचं असतं. बहुव्रीही याला काय लिहिणार, वैकल्पिक. आता आपल्याला ना वैकल्पिक द्वंद्व समास हे असं लिहावं लागतं. दश दिशा. आता दश दिशा बघा, यामध्ये दश म्हणजे 10, 10 दिशा. आता तुम्ही सांगा काय असू शकतो. यामध्ये एक संख्या दिलेली आहे 10. 10 संख्या कुठे असते लक्षात आहे का, द्विगु मध्ये संख्या असते. 10 संख्या नंबर कुठे असतं. ओके, द्विगु असेल तर संख्या असते तिथे, बरोबर आहे. तर 10 दिशा म्हणजे हा द्विगु समास आहे. द्विगु समास आहे. आता नीलकमल. नीलकमल आता हे कर्मधार आहे आणि हे कर्मधारेच आहे बघा. नीलकमल कर्मधार आहे. कर्मधार आहे म्हणजे आपण इतर हे शिकलात ना, तत्पुरुष समास, त्यामध्ये कर्मधारय समास होता. नीलकमल दोन्ही शब्द जे आहेत महत्वाचे आहेत. नीलकमल. ओके, नील असा कमल, नीळ असा कमल. ओके, तर कर्मधारय समास. ओके, तर असं प्रकारे खूप खूप आहेत. चला हे बघा, सांगा मला षटकोन. प्रत्येकाने पटापट सांगा, पटापट सांगा. षटकोन काय असेल. यामध्ये षट म्हणजे 6, 6 कोण, 6. आता सांगा काय मी सांगतोय. 6 कोण, षटकोन काय असेल, द्विगु असेल. व्हेरी गुड. तुम्ही बघा प्रॅक्टिस साठी खूप शब्द आहेत इथे. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण, बरोबर आहे. काय असेल आणि आहे इतरेतर द्वंद्व समास. ओके, गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे समाहार आहे. गप्पा गोष्टी वगैरे. ओके, शेजारी पाजारी वगैरे समाहार. बघा वगैरे असेल तर काय असेल, समाहार. समाहार द्वंद्व समास वगैरे है ना. चहा पाणी, गप्पा गोष्टी, भाजीपाला, शेजारी पाजारी, बरोबर आहे. ए आता हे बघा, हे सांगा पांढरा शुभ्र. पांढरा म्हणजे व्हाईट, श्वेत, शुभ्र, अरे सॉरी, पांढरा शुभ्र. एक मिनिट हा. पांढरा शुभ्र काय बघा, कर्मधार आहे. हे आता मला असं वाटत होतं ना की हे अपोजिट आहे, ब्लॅक अँड व्हाईट. पण हे बघितलं रे, पांढरा म्हणजे व्हाईट, शुभ्र म्हणजे पण व्हाईट, दोन्ही सारखेच आहेत. पांढरा शुभ्र म्हणजे पांढरा असा शुभ्र, हे कर्मधार आहे. बघितलंय, उत्तर पण दिलंय. तुम्हाला कन्फ्युजन असेल तर उत्तर बघा. दशानन. दशानन, दशा म्हणजे 10 संख्या आहे पण आनन. दशानन, आनन म्हणजे हे मुख, 10 मुख असणारा. हा 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 हा, राम ने मुझे मारा, रावण कहते हैं मुझे दशानन. हा 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 हा. दशानन म्हणजे रावण. 10 मुख आहेत ज्याचे तो दशानन. चुकीने द्विगु लिहू नका, कारण हे जे आहे बहुव्रीही आहे. ठीक आहे. समास चहा पाणी वगैरे वगैरे. प्रतिक्षण अव्ययी भाव समास. ओके, हा पावलो पावली महत्वाचा जुलै 2023 मध्ये आला होता.
पावलो पावली, आपण जो आहे तसंच असणार, अव्ययी भाव समास सारखा. ओके, पावलो पावली अव्ययी भाव समास. ओके, जितेंद्रिय, जिंकला आहे इंद्रियांना ज्यांनी, ज्यांनी आपल्या इंद्रियांना जिंकलेलं आहे, तो बहुव्रीही समास. समजतंय का मुलांनो? तर खूप खूप असे शब्द आहेत. प्रॅक्टिस. आता हे बघा, सुख दुःख एक आहे. सुख बघा विरुद्ध शब्द आहेत, हे दोन्ही विरुद्ध शब्द आहेत. सुख किंवा दुःख, मग किंवा असेल तर वैकल्पिक, सुख किंवा दुःख. ओके, या शब्दांची प्रॅक्टिस करा मुलांना. किंवा असेल तर वैकल्पिक द्वंद्व. हे जे मी स्पेलिंग लिहिले ते चूक करू नका, स्पेलिंग खूप महत्वाचं असतं. ओके, आणि अजून खूप आहेत. कमी अधिक वैकल्पिक. ओके, योग्य अयोग्य वैकल्पिक, योग्य किंवा अयोग्य, कमी किंवा अधिक, चौघडी, चार घडी म्हणजे द्विगु. ओके, ठीक आहे. तर हे तुम्ही, याचं उत्तर पण इथे आहे, तुम्ही हे उत्तर रिफर करा आणि मस्तपैकी समास तयार करा. ज्यांना समास अवघड वाटत असेल त्यांचा समास आता झालेला आहे. किती झाले बघा, समास झाला. ओके, वाक्य रूपांतर झाला. आता आपल्याला अलंकार हे बघूया. अलंकार, ठीक आहे, पटपट पटपट घेऊया. व्याकरण खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय मी. अलंकार, अलंकार, अलंकार. आता अलंकारचे 4 प्रकार असतात. 1, 2, 3 आणि 4. आता एक तिसरा असतो अतिशयोक्ती अलंकार. महत्वाचा आहे हा, बहुधा हाच विचारलो जातो. अतिशयोक्ती अलंकार. हायपरबोले म्हणजे फेकमफाक करणे. एखाद्या वाक्यामध्ये जर जास्त फेकलं असेल तर ते फेकमफाक करणे. ठीक आहे, आपण पुढे हे सर्व PDF मी तुम्हाला देणार आहे. कोणीही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे पुस्तक असो नसो, अलंकार आपण घेतोय आणि प्रयोग आपण घेणार. प्रयोग होणार आहे मुलांनो. अलंकार स्पेलिंग यार लक्षात ठेवा. पहिला आहे अनन्वय, याला आपण इंग्रजीत सिमिली म्हणतो. जर तुम्हाला सिमिली येत असेल म्हणजे हे झालं. याला आपण हायपर बोले असं म्हणतो. काय बोले? जादा बोले, फेकमफाकी बोले. दुसरा जो प्रकार आहे अपनहुती, स्पेलिंग पाठ करून घ्या. अपनहुती, याला आपण मेटाफर असं म्हणतो. मेटाफर. चौथा जो आहे तो पण महत्वाचा आहे, अर्थांतर न्यास. अर्थांतर न्यास. आता जास्त वेळ घेणार नाही, पटपट पटपट आपण बघूया. ओके, आता बघा, तुम्हाला माहितच आहे सिमिली असेल मुलांनो. सिमिली म्हणजे काय? दोन गोष्टी असतात. आता ही कुठली तरी वस्तू आहे आणि ही एक कुठली तरी व्यक्ती आहे. समजा व्यक्ती आहे. या दोघांची जर आपण तुलना केली, व्हॉट इज तुलना? तुलना म्हणजे कम्पेअर करणे, की हे जे आहे, ही मुलगी आहे ती चंद्रसारखी आहे. हे जे फूल आहे ते फूल खूप कशासाठी? मुलीसारखी आहे. जेव्हा दोन गोष्टी, दोन वस्तूंची तुलना आपण करतो तर ते अनन्वय किंवा अपनहुती असते, सिमिली किंवा मेटाफोर. आता तुलना करताना जर त्यामध्ये सारखे, जसे, ओके, हे असे शब्द आले तुलना करताना, हे सिमिली किंवा अनन्वय होतो. अपनहुती म्हणजे डायरेक्ट कम्पेअर. डायरेक्ट म्हणजे हे दोन्ही अशा कुठलाही शब्द नसतो. जसं की मी म्हटलं आहे, काल पण म्हटलं होतं हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, राजू गाढवासारखा आहे. राजू गाढवासारखा आहे म्हणजे इथे राजूची तुलना गाढवाने केलेली आहे. राजू गाढवासारखा आहे आणि मध्ये एक सारखा शब्द असं वापरलेला आहे. राजू गाढवासारखा आहे म्हणजे हे अनन्वय झालं, सिमिली. कारण इथे सारखा वर्ड, दोन जे वस्तू आहेत त्यांची तुलना केलेली आहे, राजू आणि गाढव, पण सारखा. जर आपण ह्याला जसं म्हटलं राजू गाढव आहे, आता सारखा शब्द वगळला,
राजू गाढव आहे म्हणजे राजू गाढवच आहे, सारखा शब्द काढला. तर राजूची तुलना गाढवाने केली, पण राजू गाढव आहे, डायरेक्ट गाढव आहे. अरे सारखा तरी म्हण, नाही राजू गाढवच आहे, तू गाढवच आहे. तर हा झाला अपनहुती म्हणजे मेटाफोर. समजले? ओके. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे जेव्हा आपण खूप खूप म्हणजे फेकमफाकी करतो. ओके, माझ्या वडिलांकडे खूप जास्त पैसे आहेत, एवढे पैसे आहेत ना की आमच्या घरात जागत नाही, आम्ही त्यासाठी दुसरा गोदाम घेतलं पैसे ठेवण्यासाठी. तर माझ्या वडिलांकडे ना म्हणजे खूप मोठा घर आहे, काय म्हणतो त्या घरात काय करतो, तुझे वडील तुझे सर्व त्यांचे सर्व पैसे माझ्या घरातच ठेवतात, एवढा मोठा घर आहे. तिसरा म्हणतो माझ्या वडिलांकडे खूप मोठी सीडी आहे, जिना, एवढी मोठी सीडी आहे ना, जिना खूप मोठे. ए वेडा बनवू नको, एवढी मोठी सीडी ठेवत कुठे असणार तू, अरे तुझ्या बापाच्या घरात खूप मोठा घर आहे ना तुझ्या बापाचा, तिथे म्हणजे खूप फेकमफाकी चालू आहे. समजलं का? म्हणजे हे सर्व काय असेल, अतिशयोक्ती अलंकार. बघा आता फोर्थ आहे, इथे आपण जरा शब्द पण बघूया. ओके, आता ना जे अलंकार असतात ना मुलांनो, ते शब्दालंकार आणि अर्थालंकार दोन प्रकाराचे असतात. आपल्याला सिलेबस मध्ये शब्दालंकार नाहीये, आपल्याला फक्त अर्थालंकार आहेत. आता अर्थालंकार जे आहे ते अर्थालंकार मधले आपल्याला 4 अलंकार जे अभ्यासाचे आहेत, अभ्यास करण्यासाठी दिलेले आहेत. अनन्वय आणि अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतर न्यास. आता हे 3 मी सांगितले तुम्हाला, याचे उदाहरण बघूया आणि अर्थांतर न्यास काय आहे ते. आपल्याला हे 4च आहेत ना, तुम्ही एखादं व्याकरणचं पुस्तक पाहिलं असेल त्यामध्ये बहुतेक असतील, ते सर्व अभ्यासू नका, जेवढं मी सांगतोय तेवढंच करा. ओके, अनन्वय आपण बघूया, एक मिनिट. अपनहुती अमन्वय एक बघूया. आमचा टॉमी रात्री एवढा जोरात भुंकला की आकाश फाटले. बाबा रे बाबा, याचा टॉमी असा भुंकला ना, भाऊ भाऊ आकाश फाटले. हो दादा बाजूला व्हा, आकाश फाटले. अरे दादा अतिशयोक्ती, फेकमफाकी करतोय. समजलं ना, अतिशयोक्ती. आणि हा जास्ती येतो. ठीक आहे. आता वरती जे होते 2 कुठले, अनन्वय आणि अपनहुती अलंकार, हे बघा इथे बघा ना जरा, हा एक प्रश्न आहे. या आंब्यासारखा गोड आंबा हाच. आता इथे 2 आहेत, एक आंबा आणि दुसरा एक आंबा. आंब्याची तुलना आंब्याने केली. ए पाडाल पिकलाय आंबा, अगं बाई पडल पिकलाय आंबा, असं एक मराठीत गाणं आहे. काही लोक डबल मिनिंग असं समजतात, पण तसं नाहीये. एक बगीचा आहे, गार्डन आहे, तिथे आंबा पिकलाय. तर आंबा सारखा गोड आंबा हाच. 2 आंबे आहेत, त्या दोघांची तुलना केलेली आहे. आणि सारखा शब्द वापरला की अनन्वय. सारखा नसला असता, सारखा दुसरा पण असू शकतो, तर हा अपनहुती असला असता. इथे लक्ष द्या, 2 गोष्टी असतात. एक पहिला असेल आंबा, आंबाची तुलना कशाने केली, आंब्यानेच केली. तर हा जो पहिला शब्द असतो त्याला आपण उपमेय म्हणतो. लक्ष द्या इकडे. आणि ज्याने त्याची तुलना केली त्याला आपण उपमान असे म्हणतो. तर परीक्षेत 2 प्रकाराचे प्रश्न येतील. पहिला प्रकार असेल अलंकार ओळखा, म्हणजे दिलेल्या वाक्यात कुठला अलंकार आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न असेल, एक वाक्य दिला असेल, तिथे आपल्याला विचारणार या वाक्यात उपमान कुठला ते लिहा किंवा उपमेय कुठलं ते लिहा. तर आपल्याला 2 गोष्टी, 2 वस्तू आपल्याला तिथे आयडेंटिफाय करायचंय. त्यापैकी जो पहिला असेल तो उपमेय असेल आणि दुसरा असेल उपमान. यामध्ये दोन्ही आंबे आहेत, म्हणून आपण दुसरा एक एक्झाम्पल घेऊया. आता ह्या दिला म्हणून अनन्वय. आता पुढे अपनहुती बघूया. अपनहुती अलंकार इथे बघा, डोळे नाहीत, हे डोळे नाहीत, कमल पाकळ्या उमलल्या. म्हणजे ह्या डोळ्यांना कमल पाकळ्या, कमल जे लोटस फ्लावर असतं त्याची पाकळ्या, कमल की पंखुडिया बताई है. ओके, जे डोळे आहेत, जे आईज आहेत त्याला कमळ असं सांगितलं आहे. तर यामध्ये जे डोळे आहेत त्याची तुलना कमळ याने केलेली आहे. कमळ, ओके, डोळे, कमळ. ओके, या इथे 2 शब्द दिलेले आहेत. डोळे जे आहेत त्यांची तुलना कमळ याने केली आहे. तर यामध्ये याला आपण उपमेय म्हणणार.
कशाची तुलना केली? डोळ्यांची, त्याला उपमेय असं म्हणणार आणि कमळला उपमान. तर तुम्ही एवढं का सांगता? कारण हे प्रश्न परीक्षेत येणार आहे. उपमान लिहा, उपमेय लिहा. तर दोन वस्तू ज्या असतात त्या दोघांना आपण साईडला इथे समजा की आयडेंटिफाय करणार, ओळखून घेणार. पहिला उपमेय असतो, दुसरा उपमान असतो. ज्याची तुलना केली डोळ्यांची तो उपमेय असतो, कशाने केली? कमळाने केली तो उपमान असतो. ठीक आहे. अरे इथे चुकीचं लिहिलं का? उपमेय, हा हे चुकलं बघा. उपमेय, हा स्पेलिंग बरोबर लिहायचं आहे. ठीक आहे. डोळे उपमेय, कमळ पाकळ्या उपमान. हा पूर्ण कमळ पाकळ्या उपमान पूर्ण. आता बघा, डोळ्यांची तुलना कमळ पाकळ्याने केली. डोळे कमळ पाकळ्या सारखा वगैरे काय आहे का? जसं वरती बघा, आंब्यासारखा, सारखा आहे का? नाही ना. मग याला आपण अपनहुती असं म्हणणार. ठीक आहे. म्हणजे सर तुम्ही का सांगू इच्छिता? सर बघा, हे दोघी सारखेच असतात. दोघांमध्ये दोन वस्तूंची तुलना केलेली असते. इथे आपल्याला डायरेक्ट तुलना असते. इथे असा काहीतरी वर्ड असेल, शब्द असेल. जर असे शब्द नसतील तर त्याला आपण अपनहुती म्हणणार. असे शब्द असतील तर अनन्वय म्हणणार. दोघांमध्ये दोन वस्तू असतात. पहिला वस्तू किंवा दुसरा वस्तू. पहिला वस्तू असेल तो उपमेय असतो, दुसरा वस्तू असेल तो उपमान. यावर प्रश्न येणार आहे, उपमेय उपमान. ठीक आहे. आता शेवटचं बघूया. शेवटचं ओके, अतिशयोक्ती झालेलं आहे. आपण अर्थांतरन्यास हे बघणार आहोत. ठीक आहे. आता इथे अर्थांतरन्यास मध्ये काय असतं मुलांनो? बघा, या इथे दोन ओळी असतात. या दोन्ही एकमेकांवर अवलंबित असतात. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केल्याने होत आहे, काही काम असेल ते केल्याने होतो, तर आधी केलेच पाहिजे. हे दोन्ही जे वाक्य आहेत एकमेकांवर अवलंबून आहे. केल्याने होत आहे, हे करण्याची गोष्ट करत आहे आणि इथे पण केलेच पाहिजे, करण्यासाठीच म्हणतो. तर काय केल्याने होते, पण आधी प्रारंभ करायला हवा, हा सिद्धांत मांडलाय. एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ बाजूला ठेवला आहे. म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केल्याने होत आहे म्हणजे आपल्याला याचं समर्पक अर्थ, याची मीनिंग त्याच्या बाजूला दिलेली असेल, म्हणजे अर्थ दिलेला असेल. अर्थांतरन्यास इथे या नावातच आहे, अर्थ दिलेला असेल. एक वाक्य असेल त्याचा अर्थ बाजूलाच दिला असेल. केल्याने होत आहे रे म्हणजे आपल्याला करायला पाहिजे. केल्याने होत आहे रे म्हणजे आपल्याला करायला पाहिजे. एका वाक्याचा अर्थ त्याचा बाजूला दिला असेल तर आपण अर्थांतरन्यास असा अलंकार म्हणतो. अजून आता आपण बघूया, आता पेपरमध्ये पण बघूया का पेपरमध्ये कसं काय प्रश्न येतात आणि आपण हे बघूया. बघा, समाज झालंय, आपलं समाज झालंय. आपण आता हे बघा अलंकार साठी आलोय आपण. नाही, प्रयोग करूया आपण. आता प्रयोग खूप सोपा आहे. अलंकार ओके 4. बघा आता ना, इथे अलंकार साठी बोर्डाचा प्रश्नपत्र आहे 4 सप्टेंबर 2021 योग्य पर्याय निवडा. प्रश्न कसा येतो बघा. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. सूर्याला गिळले म्हणजे सूरज को निगल गई. जो मुंगी थी वो सूरज को निगल गई. अभी तुम बताओगे क्या है? अनन्वय कंपेयर किया है क्या मुंगी को किसी से? नहीं. अपनहुती भी नहीं है. तुम बताओ क्या है? 2 नंबर बोल रहे हैं. यस, वेरी गुड. दिस इज अतिशयोक्ति. कुछ ज्यादा ही बड़ा चढ़ा के बोल दिया. तुम्हें बोला ना, ये आता है बार बार अतिशयोक्ति अलंकार. बघा एक स्टोरी सांगतो. एका जंगलात मुंग्यांचे थवे जात होते एका शेतात आणि तिथूनच एक हत्ती चालत येत होता. जरा 1 मिनिट फनी सांगतो मी, जरा एक कॉमेडी करतोय. एक हत्ती चालत येत होता, धुप 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 धुप, आणि शेतातून मुंग्यांचे थवे जात होते. बहुतेक मुंग्या आणि मुंग्यांची कुटुंब. आणि एवढ्यात हातीचे पाय काही मुंग्यांवर पडले. काही मुंग्या मरण पावले. काही मुंग्यांनी राम राम ठोकला. काही मुंग्या गचकले गेले.
स्वर्ग सिधारले. ओके. त्यामध्ये 2 तरुण मुंग्या होते. मुंगी होते, 2 तरुण मुंगी होते आणि त्यांना खूप राग आला. मला राग येतोय, मी बदला घेणार, हत्तीशी बदला घेणार. त्यांनी आमचं कुटुंब संपवलंय, त्याच्याशी बदला घेणार. म्हणजे काय, आपण कसं काय बदला घेऊ शकतो. तर त्या 2 मुंग्यांनी प्लॅनिंग केली, षडयंत्र केला. उद्या हा हत्ती दररोज इथूनच जातो, उद्या आपण परत येऊ आणि या हत्तीला मज्जा करूया. आणि काय करणार, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुंगी काय केलं, दोन्ही मुंग्यांनी झाडावर चढले, कारण हा खूप मोठा हत्ती. झाडावर चढले आणि तिथून प्लॅनिंग केली, आता हत्ती येत असेल, हत्ती येणारच आहे, हत्ती आला की आम्ही आमच्या प्लॅनिंग नुसार, षडयंत्रानुसार त्याला मारू. 2 मुंगी झाडावर चढले. जसा हत्ती आला, एक मुंग्याने उडी मारली, ये बजरंग बली की जय. आणि हत्तीच्या डोक्यावर तो आला, पण हत्तीने असे आपले कान, असे सुपासारखे जे कान असतात ते असे पूर्ण डोळवले आणि त्यामुळे जो मुंगी होता व ते मुंगा होता तो खाली जमिनीवर पडला. अरे, मिशन अनसक्सेसफुल. हे काय झालं, मिशन चुकीचं ठरलंय. आता काय करूया. आता एक ऑप्शन आहे, एक आपला मित्र वरती झाडावर आहे. आता वरती झाडावर असणारा, जय बजरंग बली, मी पण येतोय, तोड दे कुत्ते की नली. त्याने उडी मारली, हत्तीच्या डोक्यावर उडी मारली आणि बरोबर येऊन उडी मारून हत्तीच्या डोक्यावर येऊन उभा राहिला. येस, आय हॅव डन इट. आता बघा कॉन्फिडन्स, बघा कॉन्फिडन्स. बदला घेण्यासाठी 2 मुंगी आलेल्या आहेत, ज्यांची लायकी नाही. एकाचा प्रयत्न चुकलंय, विफल झालंय, तरी दुसरा प्रयत्न करतोय. आता यांची कॉन्फिडन्स बघा. दुसरा उभा आहे हत्तीच्या डोक्यावर आणि जो खाली राहिलेला मुंगी आहे तो काय म्हणतो त्याला, वरच्याला, अरे सांगा काय म्हणतो तो. एवढं कॉन्फिडन्स आहे, दबाज साले को, दाब साल्याला, दबाज साले को, बदला लेंगे, दबाज साले को. कॉन्फिडन्स बघा. तसंच तुम्हाला जर मराठी, हिंदी किंवा इंग्लिश किंवा IT, अकाउंट, OC, इको, SP किंवा फिजिक्स, केमिस्ट्री येत नसेल तरी कॉन्फिडन्स त्या मुंग्यासारखं ठेवा की जरी आपण हत्याला मारू शकलो नाही, काहीतरी करू शकतो ना. ओके, काहीतरी करू शकतो, बरोबर. तर कॉन्फिडन्स ठेवा आणि लिहून या, जेवढं जमतं तेवढं लिहून या. इथे हा अतिशयोक्ती अलंकार इथे माझ्या सांगण्याप्रमाणे आपल्याला इथे ओळखायचं होतं, ऑप्शन दिलं होतं, त्यापैकी आपल्याला अतिशयोक्ती हे अलंकार पण लिहायचा. चला पुढे जाऊया. पूर्ण आजचा दिवस आहे, चांगला अभ्यास करा. ओके, उपमान. आता दुसरा प्रश्न बघा, मी जसं सांगत होतो की उपमान ओळखा. अर्जुनासारखे पराक्रमी अर्जुनच. बघा 2 आहेत. अर्जुनची तुलना अर्जुनने केलेली आहे. अर्जुनची तुलना 2 आहेत, दोन्ही सारखेच आहेत. आता इथे आपल्याला सांगितलं उपमान. बघा, जर आपल्याला सांगितलं असेल ना उपमेय म्हणजे हा पहिला अर्जुन, पण आपल्याला उपमान म्हटलंय तर दुसरा हा उपमान असेल. उपमान म्हणजे अर्जुन. ओके, उपमान म्हणजे अर्जुन. ठीक आहे, उत्तर मध्ये लिहायचं उपमान डॅश अर्जुन, संपला. या अशा प्रकारे पेपर असतील. अजून पेपर आपण करणार आहोत, थोडासा अजून करूया. ओके, ओके, एक मिनिट, अजून प्रश्न करूया. समजा हे 3 प्रश्न आहेत, तीनही अतिशयोक्तीचे आहेत. बघा, हे जे बोर्डात आलेले प्रश्न आहेत, एक मुंगीचा प्रश्न होता, एक दमडीचं तेल आणलं. दमडी म्हणजे काय माहिती आहे, रुपये असतं आपल्याकडे, रुपये, त्या कमीत पैसे असतं, त्या आधी आना चालत, 4 आना दे, 8 आना दे. आनाच्या आधी दमडी चालायची. दमडी हा जुन्या काळांमध्ये आपली जी धन असतात, रुपये असतात, पैसे असतात, ते मोजण्यासाठी दमडीचं तेल आणलं. दमडी देऊन तेल आणलं. सासूबाईचं नाडं झालं. नाडं म्हणजे जे पैसे होते ना, ते त्याचं मोजमाप करणारं दमडी नाणं आहे. मामाजींची दाढी झाली
भावोजींची शेंडी झाली, शेंडी झाली, दाढी झाली, हे अतिशयोक्ती अलंकार आहे. फेकम फाकी चालू आहे, अतिशयोक्ती अलंकार. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डाग आहे. चंद्रमा, चांदला डाग असं काहीतरी सांगितलं, ते पण फेकम फाकी अतिशयोक्ती आहे. हे बोर्डात आलेले सर्व तुम्ही अभ्यास करून जावा. इथे उत्तरं पण दिलेली आहेत. ओके, ते वाचा आणि मस्त अभ्यास करा. ओके, बघा इथे काहीतरी आहे, होठ कसाचे. एक आहे ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. आता पारिजातकाचे देठाचे फूल आहेत, तर इथे आपल्याला अलंकार ओळखून लिहायचं आहे. इथे जे ओठ आहे त्याची तुलना पारिजातक या फुलांनी केलेली आहे. पण सारखे वगैरे शब्द आहे का? नाही. तर हा जो असेल, ओके, आपल्याकडे जे अलंकार आहेत सारखे नाही ना, मग हे नसणार अनन्वय. आपण हुती हा अलंकार असेल. आई सारखे दैवत आईच होय. आता मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो, तुम्ही सांगा आईची तुलना आई सारखे दैवत, एक मिनिट, आईची तुलना दैवतने केली आहे. आई आणि दैवत या दोघांची तुलना केलेली आहे की आई आपल्यासाठी दैवत असते. आई सारखे शब्द आहे बघा, अनन्वय, बरोबर. आई सारखे दैवत, बघा मी म्हटलं होतं सारखे, जसे, ऐसे, वैसे, काहीतरी अनन्वय असतं. स्पेलिंग लक्षात ठेवा. ओके ओके, आता पुढे जे आहे खूप अजून एक्झाम्पल आहेत. अशाच प्रकारे त्याचे उत्तर पण आहेत. प्रत्येक परीक्षेत, मागचे 5 परीक्षेत आलेले पूर्ण आहेत. ओके, प्रश्न आहेत. इथे बघा एक प्रश्न आहे, उपमा उपमान. बघा हे अर्जुनचा आपण आता केला होता. दुसरा प्रकार, सागरासारखा गंभीर सागरच. सागर सारखा गंभीर सागरच, सागर सारखा गंभीर सागरच. तर या सागरची तुलना सागरनेच केली आहे. सारखा आहे म्हणजे हा कुठला अनन्वय झाला. पण इथे आपल्याला उपमान ओळखायचंय, अलंकार नव्हे. हा म्हणतो उपमान ओळखा. तर हे उपमेय आहे आणि हे उपमान आहे. तर आपण उत्तर मध्ये उपमान असे लिहून डॅश करून सागर असे लिहिणार. बघा 2 प्रकारचे अलंकार मध्ये प्रश्न येतील. एक तर अलंकाराचे नाव लिहा एक, आणि दुसरा उपमान लिहा असं. तर उपमान विचारला, अगर जर उपमेय विचारला असतं तर सागर. यामध्ये उपमेय उपमान दोन्ही सेमच आहे. इथे बघा निशिगंध म्हणजे निशिगंध, इथे पण उपमेय उपमान सेमच आहे. हे बघा इथे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, नयन पाकळ्या. ओके, उपमेय विचारला की नयन, नयन म्हणजे डोळे, आईज. ओके, जे आईज आहेत, डोळे आहेत, त्यांची तुलना पाकळ्याने केलेली आहे. मग उपमेय म्हणजे कशाची केली आहे? नयन पहिला असतो तो उपमेय. लक्ष द्या इथे, नयन आणि पाकळ्या. पाकळ्या क्या होता बच्चों? जैसे फूल की पंखुड़ियां होती है ना, वो होती है पाकळ्या. या नयनची तुलना पाकळ्याने केलेली आहे. नयनला आपण उपमेय म्हटणार आणि पाकळ्यांना उपमान असं म्हटणार. उपमेय उपमान, उपमेय. तुम्हाला काय विचारलं त्यावर अवलंबून आहे. बघा वरच्या प्रश्नामध्ये उपमान विचारला. उपमान म्हणजे हे दोन जी गोष्टी असतात तुलना केलेली, दुसरा लिहायचं असतं उपमान. आणि इथे उपमेय विचारलंय तर दोन जे तुलना केलेले शब्द असतात नयन आणि पाकळ्या, त्यामधून जो पहिला असतो तो उपमेय असतो. उपमेय नयन आणि पाकळ्या उपमान. ठीक आहे, चला आता आपला अलंकार झालेला आहे. अलंकार पण झालंय. बघा हे तुम्ही लिहून घ्या शॉर्ट मध्ये. मी जे देतोय की आपल्याला एवढे व्याकरण आहेत, या व्याकरणमध्ये वाक्य रूपांतरण आपलं झालेलं आहे. एवढे रूपांतरण हे स्क्रीनशॉट घेऊ शकता. समास एवढे प्रकार असतात आणि अलंकारचे एवढे प्रकार असतात. आणि अलंकार झाले ना, आता समास अलंकार. आता शेवटचा प्रकार प्रयोग. चला प्रयोग जे असतात ते काय असतं बघा. प्रयोग लक्ष द्या इकडे. प्रयोगचे 3 प्रकार असतात. प्रयोग असतं कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव प्रयोग, भावे प्रयोग. बघूया काय लिहिलं, एक मिनिट. भाव भावे प्रयोग शेवटचा. आता व्याकरण हे 10 गुण हातातले जाऊ देऊ नका. पूर्ण चांगल्या पद्धतीने
मी उदाहरण देऊन सर्व सांगितलंय. ओके, आता आपण प्रयोग करतोय. भावे प्रयोग तिसरा आहे. स्पेलिंग प्रॅक्टिस करून जावा, फक्त लेक्चर बघून जमणार नाही, तुम्हाला हे लिहून पण काढावं लागेल. भावे भावे प्रयोग. ठीक आहे. तिसरा आहे भावे प्रयोग. आता हे समजणे महत्वाचं आहे. समजणे, ज्यांना समजलं ना त्यांचं काम झालं. 2 मार्कासाठी येणार. आणि मी सांगतो बघा, खूप सोपं आहे. ओके, खूप सोपं आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, हे 3 प्रयोग तुम्ही लक्षात ठेवा. कर्तरी प्रयोग, ओके, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, 3 प्रयोग आपण पाठ करायचा आहे आणि तिघांपैकीच उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे बघा, एक आपण एक्झाम्पल घेऊ. समीर पुस्तक वाचतो. एक मिनिट हा, इथे मी घेतो. समीर पुस्तक वाचतो. प्रत्येकाने लक्ष द्यावे. आता मी चेंदवय शिकवताना तुम्हाला इंग्लिश मध्ये हे सर्व सांगितलं होतं, तेच मी शेवटचा आहे प्रयोग आहे. बहुतेक मुलांना जमत नाही, मी चांगल्या पद्धतीने देतोय, फक्त घाई गडबड करू नका. आता एवढं झालंय तर थोडक्यात टेन्शन घेऊ नका. शेवटचा आहे, त्यानंतर मी अजून काही सांगतो. ओके, बघा, समीर पुस्तक वाचतो हा एक वाक्य आहे, पूर्णविराम. या वाक्यात ना मुलांनो, समीर हा कर्ता असेल. कर्ता म्हणजे काम करणारा, सब्जेक्ट. काय करतोय? वाचतोय. हे क्रियापद आहे. क्रिया म्हणजे वर्ब, हे क्रियापद आहे. लक्ष द्या इकडे. समीर वाचतोय. समीर काय करतोय? वाचतो. वाचतो म्हणजे रीडिंग, रीड करणे. रीड म्हणजे वर्ब असतं. वर्ब म्हणजेच क्रियापद म्हणजे वर्ब. ओके, वर्ब. करता, करणारा, काम करणारा, सब्जेक्ट म्हणजेच करता. काय वाचतोय? पुस्तक वाचतोय. मग त्याला कर्म असं आपण म्हणतो. कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, तर हे 3 खूप महत्वाचे आहेत. समीर करता, वाचतो क्रियापद, क्रिया करणे, वाचणे, लिहिणे, धावणे, रडणे, हसणे, हे सर्व क्रियापद असतात, वर्ब असतात. समीर वाचतोय. कोण वाचतोय? समीर. म्हणजे समीर करता, करणारा माणूस कोण? समीर करता. काय वाचतो? पुस्तक. पुस्तक म्हणजे कर्म, कर्म म्हणजे याला ऑब्जेक्ट असं म्हणतो. हे 3 आपल्याला समजायचं. आता हा कर्ता म्हणजे कर्ता, कर्ता या नावावरून आपल्याला पहिला प्रयोग आला कर्तरी प्रयोग. या कर्मवरून आपल्याला आलाय कर्मणी प्रयोग. ओके, आणि एक भावे प्रयोग आहे. या दोघांचं काम नसेल तेव्हा भावे प्रयोग येतो. आणि जर माझ्याशी काही चूक होत असेल एखाद्या उच्चारणमध्ये तर मला माफ करा, कारण की मी काही मुलं असं महाराष्ट्रात म्हणतात मुलांनो की तुम्ही मराठी असून मराठी शिकवण्यात तुम्हाला काय अपमान वाटतो. मला काही काही कमेंट असं येतात आपल्या मुलांकडून की मराठी असून मराठीत शिकवत नाही त्याचा काय तुम्हाला अपमान वाटतो. मी त्यांना सांगतो असं नाही रे बाळा, मराठीत नसून मराठीत शिकवण्याचा मला अभिमान वाटतो. मी त्यांना असं म्हणतो की मराठी नसून मराठीत शिकवण्याचा मला अभिमान वाटतो, आणि तू असं म्हणू नको की मराठी असून मराठी शिकवण्यात तुमचा अपमान वाटतो. ठीक आहे, तर जरा मला कॉपरेट करा, कारण की हा जो विषय आहे तो माझा विषय नाहीये. तुम्हाला माहितच आहे मी मॅथ्स शिकवणारा एक माणूस आहे, एक शिक्षक आहे जो वर्षभर मॅथ्स शिकवतो आणि बोर्ड परीक्षेच्या आदल्या दिवशी 4-5 दिवस इंग्लिश वगैरे घेऊन मुलांना गाईड करतो, तेवढंच. पण तुमच्या एवढ्या रिस्पेक्टमुळे मी मराठी पण घेऊन आलोय आणि पहिल्यांदा मराठी शिकवतोय 12वीच्या मुलांना इथे युट्यूबमध्ये. ऑफलाईन मध्ये मी शिकवलंय, पण ऑफलाईन मध्ये शिकवताना आम्ही इंग्लिश हिंदी जास्तीत जास्त वापरू शकतो. माझी मातृभाषा हिंदी आहे, तर हिंदीमध्ये शिकवताना मला काहीच अडचण होत नाही. सवय आहे हिंदीची, बरोबर. इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये नेहमी सवय आहे. आणि जेव्हा ऑफलाईनमध्ये पण मी शिकवत होतो आधी, मराठी विषय ही जर शिकवायचा असेल 10वीच्या मुलांना किंवा 12वीच्या मुलांना, तर जास्तीत जास्त हिंदी वापरून आपण करू शकतो. पण इथे जेव्हा आपण ऑनलाईनमध्ये शिकवतो तिथे एक चॅलेंज आपल्याकडे असतो की मला बघणारे पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक पण आहेत. आता सर्व शिक्षक बघतायत आणि जेव्हा आपण एखादा लँग्वेजचं लेक्चर घेतो
तर जो लँग्वेज असेल त्या भाषेतच, जी भाषा असेल त्या भाषेतच शिकवणे ही अपेक्षा असते. की जर हिंदी भाषा आहे तर शिक्षकाने हिंदी भाषेत शिकवावे, जर मराठी भाषा आहे तर शिक्षकाने पूर्णपणे मराठी भाषेतच शिकवावे, अन्यथा शिकवू नये. म्हणून मी पूर्णपणे स्टार्टिंग पासून आतापर्यंत तुम्हाला मराठीमध्येच का सांगतोय. आता काही मुलं असे आहेत शहरातले, मुंबईतले, पुण्यात, नाशिकात, नागपुरात, की जे मराठी नसून त्यांना जबरीने मराठी विषय घ्यावा लागलाय. कारण ज्या कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलंय तिथे ऑप्शनच नव्हतं, फक्त मराठी घ्यावंच लागेल म्हणून ते मराठी अभ्यास करतायत. त्यांनी खूप कमेंट पण केले मला की सर आम्हाला मराठी विषय हिंदीमध्ये शिकवा. पण असं नसतं ना मला, मराठी विषय तर मराठीमध्येच घेणार. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता इथे प्रयोग करताना आपल्याला लक्षात ठेवायला हवं की कर्तरी, कर्मणी, भावे हे 3 प्रयोग असतात. आणि आपल्याला एखादं वाक्य असेल त्यामध्ये 3 गोष्टी असतात, कर्ता, कर्म आणि क्रियापद. ते आधी लक्षात ठेवा. कर्ता म्हणजे काम करणारा, काय काम करतोय त्याला क्रियापद म्हणतोय. ओके, आणि हे जे असेल ते कर्म. आता यानुसार जे बदल होतात त्याप्रमाणे आपले कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग होतात. आता समीर पुस्तक वाचतो हा कर्तरी प्रयोग आहे. समीर पुस्तक वाचले, समीरने, कर्मणी प्रयोग आहे. समीरने पुस्तकाच वाचले, भावे प्रयोग. पण सर आम्हाला कसं समजेल की या तिघांमध्ये कुठला कर्तरी आहे, कुठला कर्मणी आहे आणि कुठला जो आहे भावे प्रयोग आहे. इथे बघा, फक्त समीर वाचतो म्हणजे कर्तरी, समीरने वाचले म्हणजे कर्मणी, समीरने पुस्तकात वाचले भावे. तर इथे काहीतरी डिफरन्स असेल, अंतर असेल. ओके, एक मिनिट मुलांनो, आता मी तुम्हाला एक एक करून सांगतो की आपल्याला या 3 प्रकार कसं समजायला हवं. आपण आधी कर्तरीवर जाऊया. बघा, एकदम लक्षात ठेवा. ओके, ह्याच एक्झाम्पलने आपण बघूया. बघा, तुम्हाला दिसायला हवं म्हणून मोठा करतोय मी. ओके, बघा, समीर पुस्तक वाचतो. ओके, 2 गोष्टी आहेत. समीर कर्ता आहे, वाचतो क्रियापद आहे. या दोघांमध्येच लक्ष द्यायचं आहे आपल्याला कर्तरीसाठी. समीर कर्ता आहे, वाचतो क्रियापद आहे. आता समजा की या समीरच्या जागी हा पुल्लिंग आहे, या जागी मी स्त्रीलिंग केलं. समीरच्या जागी कुठल्या मुलीचं नाव केलं. मुलीचं नाव इथे अमृता. समजा समीरच्या ठिकाणी आपण अमृता केलं, अमृता आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर समीर पुस्तक वाचतो. जर आपण लिंग बदल केला, समीरचा अमृता केला, तर अमृता पुस्तक वाचतो. चालणार का? हे पण बदलणार, वाचते बदलणार ना. म्हणजे आपण समीर कर्तामध्ये जर बदल केला लिंगमध्ये, तर हे जे क्रियापद होतं वाचतो त्यामध्ये बदल झाला. हे स्वतःने करून बघायचं. जर आपण कर्तामध्ये बदल केला की क्रियापद मध्ये बदल होतो. असं होत असेल तर त्या वाक्यात कर्तरी प्रयोग असतं. खतम, संपला विषय, एवढंच, बस झालं. कर्तरी प्रयोग असतं. म्हणजे आपल्याला प्रयोगाचे नाव कसं ओळखायचं, त्यामध्ये आपण हे जे कर्ता आहे आणि क्रियापद. आता काही मुलं सांगत असतील सर तुम्ही काय 2-3 मिनिटं हेच सांगताय, कर्ता काय असतो, क्रियापद काय असतो, कर्म काय असतो. हे आम्हाला काय ह्याचं येणार नाही, आम्हाला कर्तरी प्रयोग येणार हे सांगा. अरे पण तुला जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत तुला हे जमणार नाही. ठीक आहे, ओके. आता बघा, समीर पुस्तक वाचतो. जर या समीरचं आपण लिंग परिवर्तन केलं, सर समीरचं लिंग परिवर्तन कसं करणार, म्हणजे तो मुलगा आहे म्हणजे काय त्या सर्जरी वगैरे करणार. अरे नाही रे बाबा, स्वतः त्याचा नावाच्या जागी आपण एखादा मुलीचं नाव, मुलगा असेल तर मुलीचं नाव, मुलगी असेल तर मुलाचं नाव, लिंग बदलून आपण तोच जो वाक्य आहे त्यामध्ये बघूया यामध्ये बदल घडतो का, क्रियापद बदलतो का. जर क्रियापद बदलावं लागलं म्हणजे हे कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे कर्तामध्ये बदल करताना क्रियापद मध्ये बदल होतो. बघ, समीर पुस्तक वाचतो. तर जर मी अमृता केलं किंवा साक्षी केलं, साक्षी पुस्तक वाचतो, बरोबर आहे का. साक्षी पुस्तक वाचतो. अरे मुलगी आहे सर, मुलगी आहे साक्षी, वाचतो नव्हे वाचते. म्हणजे जर आपण यामध्ये लिंग बदल केला की क्रियामध्ये बदल होतो.
जर होत असेल तर कर्तरी प्रयोग. पण समजा आपलं वाक्य असं असेल की समीरच्या जागी अमृता किंवा साक्षी, मुलाच्या जागी मुलीचं नाव घेतलं तरी इथे जे लिहिलंय त्यामध्ये बदल करण्याची गरज नाहीये, तर तो कर्तरी प्रयोग नसणार. समजलं का? समजलं? चला, हा एक पहिला समजून घ्या. जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग असतो. मला असं वाटतं समजलं असेल. तरी जर समजलं नसेल टेन्शन घेऊ नका, आपण परत एकदा रिपीट करूया. हा खूप कन्फ्युजिंग ग्रामर आहे, मुलांना समजत नाहीये म्हणून आपण असं घेतोय. आता कर्मणी प्रयोग बघा दुसरा. जसं आपण कर्तरी बघितलं तसंच आहे कर्मणी प्रयोग. समीरने, आता बघा तिथे समीर होतं, इथे ने ऍड केलाय, ने पुस्तक वाचले. आता वाक्य बदलला. आता समीर पुस्तक वाचतो हा वाक्य होता, वाक्यामध्ये ने ऍड केलंय आणि इथे वाचले. आता बघा, ओके, समीर कर्ता आहे, कर्ता, पुस्तक कर्म आहे आणि वाचले क्रियापद. आता तसंच आपण समीरच्या नावाच्या जागी साक्षी किंवा अमृता घेऊ. याने मुलाच्या नावाच्या जागी आपण मुलीचं नाव ठेवतो. नाव ठेवणे, एकमेकांना नाव ठेवू नका. समीर, आता समीर पुस्तक वाचले, समीरने पुस्तक वाचले, साक्षीने पुस्तक वाचले. म्हणजे जे वाचले आहे त्याला वाचलेच लिहिणार ना, मी बदलणार. बघा, आता समीरने पुस्तक वाचले, समीर हा एक मुलगा होता, त्या जागी जर मुलीचं नाव लिहिलं, साक्षीने पुस्तक वाचले, मग वाचलेचं वाचलेच लिहिणार, कारण इथे ने वापरलाय. यामध्ये बदल होतो का? वाचले वाचले नाही. क्रियापद मध्ये बदल होत नाही, क्रियापद मध्ये बदल होत नाही. ओके, समीरने पुस्तक वाचले, साक्षीने पुस्तक वाचले, म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही आहे. हा कर्तरी प्रयोग आहे का? नाही. आता कर्मणीसाठी चेक करूया की कर्मणी कसं चेक करायचं. कर्मणी चेक करण्यासाठी आता कर्ताला सोडून द्या, कर्ता चेंज होत नाहीये. ठीक आहे, आता हा कर्ता चेंज केला तरी म्हणजे कर्तणी नाहीये. कर्मणीला चेंज करण्यासाठी, आता कर्तणीसाठी आपण कर्ताला बदल करून बघत होतो, लिंग बदल. आता कर्मणीसाठी या कर्मला बदल करून बघा. बघा, समीरने पुस्तक वाचले. आता समजा पुस्तकच्या ऐवजी दुसरं काहीतरी वाचतो, साहित्य वाचले, ग्रंथ, तर पुस्तकच्या जागी दुसरं काहीतरी लिहा तरी यामध्ये बदल होतो का? जसं पुस्तक, समीरने पुस्तक वाचले, समीरने ग्रंथ वाचला, तर ग्रंथ मोठा असतो, ग्रंथ वाचला. जर आपण एखादा कर्म बदलतो, पुस्तक कर्म होता, पुस्तकाला ग्रंथ केले, पुस्तक म्हणजे वाचले, लहान असते, समीरने ग्रंथ, मोठा असतो ग्रंथ, वाचला. ओके, समीरने पुस्तक वाचले, जर पुस्तकाऐवजी ग्रंथ केले, कर्मला बदललं, तर हे वाचलेऐवजी वाचला झाला, म्हणजे क्रियापद मध्ये बदल झाला. म्हणजे जेव्हा कर्म बदलला की क्रियापद बदलतो. कर्म बदलला, बोर्ड काम करत नाहीये, बोर्ड पण थकलाय आपला. क्रियापद बदलतो, लक्ष द्या इकडे. कर्म बदलला की क्रियापद बदलतो. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणणार? कर्मणी प्रयोग. ठीक आहे, जर आपण या मधला कर्म बदलला आणि हा क्रियापद बदलत असेल, वाचले का वाचला, वाचलेचा वाचला, पुस्तकचा ग्रंथ, कर्म हा मधला जो कर्म आहे तो बदलला की क्रियापद बदलतो की कर्मणी प्रयोग. जर आपण करता याला बदललं की क्रियापद बदलतो, याला आपण काय म्हणणार? कर्तरी प्रयोग. ठीक आहे, वरती होतं बघा हे. बघा, कर्ता बदल केला की क्रियापद बदलतो, तर कर्तरी प्रयोग. दोन झाले बघा. आता शेवटचं भावे. कन्फ्युजिंग आहे, कन्फ्युज होऊ नका. आता भावे प्रयोग तसंच आहे. बघा, भावे प्रयोग काय असतं. भावे आता तसंच आहे बघा. समीरने पुस्तकास वाचले,
आता आपण तसंच करूया, या कर्ताला बदल घडूया. समीर आहे त्याऐवजी साक्षी, अमृता किंवा कुठल्याही मुलीचं नाव आपण घेऊया. समीरच्या जागी समीर आलेलं. समीरने पुस्तकाच वाचले, समीराने पुस्तकाच वाचले. जर इथे कर्तामध्ये जर आपण बदल केलं, समीरच्या जागी समीरा केलं, केलं, अमृता केलं, एका मुलाच्या जागी मुलीचं नाव घेतलं किंवा मुलीच्या जागी मुलाचं नाव घेतलं, तरी पण या क्रियापद मध्ये बदल होत नाही. वाचले वाचले क्रियापद मध्ये बदल होत नाही. तर हा कर्तरी प्रयोग नाही. हा कर्तरी प्रयोग नाही. कर्तरी प्रयोग काय असतो? जर कर्तामध्ये बदल घडवतो तर क्रियापद मध्ये बदल होतो, तर कर्तरी प्रयोग. म्हणजे हा कर्तरी नाही. तर भावे आहे का? थांबा, भावेसाठी अजून एक बघूया आपण. कर्मणीसाठी जर एखादा समजा मुलगा आहे, तो एखादा व्यक्ती आहे, चेक करा तो मुलगा आहे का? हा, चेक केला सर, मुलगा आहे. अरे म्हणजे कसं काय चेक केलं? अरे ती आयडिया आहे, ठीक आहे, याला चेक करा मुलगा आहे का? अरे सर मुलगा नाहीये तो. ठीक आहे, हा व्यक्ती मुलगा नाहीये. अच्छा ठीक, चेक करा मुलगी आहे का? मुलगी पण नाहीये. लगेच चेक करतो रे तू तर. हा ठीक आहे. जर एखादा व्यक्ती मुलगा नसेल आणि मुलगीही नसेल तर तृतीय पंथी असेल, नपुंसक लिंग असेल. तसंच एखादा प्रयोग जर कर्तरी नसेल, कर्मणी नसेल तर तो भावे प्रयोग असेल. जर एखादा प्रयोग कर्तरी पण नसेल, कर्मणी पण नसेल म्हणजेच तो भावे प्रयोग आहे. जसं एखादा व्यक्ती मुलगा असेल तर मुलगा आहे, मुलगी असेल तर मुलगी आहे, मुलगा असेल तर मुलगा आहे, मुलगी असेल तर मुलगी. जर मुलगाही नसेल, मुलगीही नसेल तर समजलं असेल. जर एखादा प्रयोग कर्तरी नसेल, कर्मणी नसेल म्हणजे तो भावे प्रयोग असणार. ठीक आहे. तसंच आपण बघितलं इथे समीरचा ह्या एक्झाम्पल मध्ये, हा जो एक्झाम्पल होता, समीरने पुस्तकाच वाचले, या समीरच्या जागी समीरा मुलीचं नाव लिहिलं किंवा साक्षीचं नाव लिहिलं तरी पुस्तकाच वाचले, यामध्ये बदल होत नाही वाचलेमध्ये. म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही आहे. तर भावे आहे का? थांबा, कर्मणीसाठी चेक करूया. कर्मणीसाठी चेक करूया. आता कर्मणीसाठी बघा, समीरने पुस्तकाच वाचले, वरती काय होतं बघा, समीर ने बघा पुस्तकास वाचले, हा होता वरती हे होतं बघा. आता कर्मणीसाठी आपण कर्ताला बघत नाहीये, आपण कर्म बघतोय. या पुस्तकास याला बदलून आपण ग्रंथास लिहिलं. समीरने पुस्तकास वाचले तर समीरने याला बदलतो ना आपण, या समीरला चेंज करू नका. पुस्तकला ग्रंथ केलं, कर्मला बदल केला आपण, तर पुस्तकच्या ऐवजी ग्रंथ आला. तरी पुस्तकाच वाचले, ग्रंथास वाचले, यामध्ये बदल होत नाही. जर कर्म बदललं की क्रियापद बदलत नाही म्हणजे हे कर्मणी नाही. समजलं? आता एखादा प्रयोग कर्तरी नसेल, कर्मणीही नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. तर हा प्रयोग काय असेल? भावे प्रयोग असेल. आता या तिघांना आपण सोबत घेऊया. ओके, भावे प्रयोग असेल, सोबत घेऊया. बघा, ते आपण कंपॅरिझन करून परीक्षेत आपण हे सर्व बदल करून चेक करूया आणि तरच समजेल. समीर पुस्तक वाचतो, कर्तरी प्रयोग. कारण समीरला समजा समीरा केला, साक्षी केला, साक्षी पुस्तक वाचते, यामध्ये बदल घडतोय. लेडीज केलं, जेंट्सला लेडीज केलं की बदल होतोय, लेडीज तर बदल होतोय म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. कर्ता हे पहिला बदल केला की शेवट बदलतो, क्रियापद म्हणजे कर्तरी आहे. समीरने पुस्तक वाचले, साक्षीने पुस्तक वाचले. अरे याला समीरला साक्षी केला की काय होत नाही म्हणजे कर्तरी नाहीये. समीरने पुस्तक वाचले, या पुस्तकला बदलूया. समीरने ग्रंथ वाचला, ग्रंथ केला की वाचलेचा वाचला होतोय म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. समीरने पुस्तकात वाचले, समीरच्या जागी साक्षी करूया. साक्षीने पुस्तकात वाचले, बदल होत नाहीये म्हणजे कर्तरी नाहीये. कर्ता बदलला की हे बदल. पुस्तकला ग्रंथ करूया, समजा काही करू शकता तुम्ही. समीरने ग्रंथास वाचले, हे पण बदल होत नाहीये म्हणजे कर्ता, तरी हे क्रियापद बदलत नाहीये. कर्म बदलला तरीही क्रियापद बदलत नाहीये म्हणजे हे कर्ता पण नाहीये, कर्मणी पण नाहीये म्हणजे ते भावे आहे. म्हणजे काय आहे? भावे आहे. ठीक आहे. आता होप सो तुम्हाला समजलं असेल. सोपा एक्झाम्पल घेऊन आपण केला होता. ओके ओके, हे काही असे आहेत. ओके,
एक मिनिट हा, तर हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, खूप प्रश्न आहेत. एक आपण वरती एक्झाम्पल घेऊया. तिसरा प्रश्न एक जरा एक्झाम्पल साठी घेऊया, बोर्ड मध्ये आलेला प्रश्न आहे समजण्यासाठी. ओके, टाइम झालेला आहे, मला माहित आहे जावंच वाटतंय, पण थांबा जरा, करून घ्या, उद्या परीक्षा आहे. जाऊन जाऊन कुठे जाणार, तुम्हाला हेच करायचं आहे दिवसभर. मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात, तर मेन गोष्ट आपल्याला दोनच करायचं, कर्तरी किंवा कर्मणी, हे दोनच पाहायचंय, कर्तरी किंवा कर्मणी. यापैकी कुठला तरी एक असायला हवा. जर दोन्ही नसेल तर आपण भावे लिहिणार, दोन्ही नसेल तर भावे लिहिणार. बघा, मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. अभि बघा बघा, मुले हे कर्ता आहे, पाहतात हे क्रियापद आहे. बघणे, पाहणे, टू सी इज अ वर्ब, क्रियापद. या दोघांचं मेन बघायचं आपल्याला. कर्तरी बघूया. मुले, मुले जेंट्स आहे, ह्याला लेडीज करूया. पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग करूया. मुली, मुली प्रदर्शनातील चित्रे पाहतात. याला मुली केला की हे पाहतात असणार, ह्यामध्ये बदल होणार का? नाही. म्हणजे कर्ताला चेंज केला की बदल होत नाहीये कर्तव्य. मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. आता याला बदल करा, हे कर्म आहे, याला बदलून काहीतरी दुसरं एक इमेजिन करा, कल्पना करा की काहीतरी आपण ह्या, जसं की पुस्तकच्या जागी ग्रंथ घेतलं होतं तसं. मुले चित्र पाहतात. ओके, मुले बदल करू शकतो आपण, काय बदल करू शकतो? मुले सागर पाहतात, पाहतात बदल होत नाहीये. मुले अजून काय करू शकता तुम्ही सांगा जरा, इथे काय? प्रदर्शनातील चित्रे, जर हे बदलले तर हे पाहतात मध्ये बदल होऊ शकतो. ओके, मुले फुलं पाहतात, खेळणी पाहतात. मुले खेळणी पाहतात, काय असेल बघा? कर्तरी, कर्मणी, भावे. इथे काही बदल केला की बदल होतोय का? वस्तू पाहतात, मुले वस्तू पाहतात. ओके, आन्सर सांगा. भावे प्रयोग दिसतोय, काय असेल? भावे असेल. वृक्ष पाहतात, प्राणी पाहतात. म्हणजे इथे काही केलं की हे पाहतात मध्ये बदल होतो का? पाहते, हे मुले आहे ना, मुले पाहतातच असेल ना, बरोबर आहे. मूवी म्हणजे सिनेमा पाहतात, म्हणजे पाहतात बदलणार नाहीये. म्हणजे हे कर्तरी पण नाहीये, कर्मणी पण नाहीये, भावे असेल. यामध्ये पण बघा, ह्या 21 मध्ये पण चूक दिलेली असेल, उत्तर यामध्ये चुकीचं दिलं असेल, पण आपण समजून लिहू शकतो. ठीक आहे. मुलं मोबाईल पाहतात, मग पाहतात बदल होत नाहीये ना, ठीक आहे. बघा, हा दुसरा आहे बघा, तबेल्यातून. तबेल्यात हे भावे असणार, हे भावे असणार. ओके, यामध्ये चूक दिलेली आहे, चुकीचं दिलंय, यामध्ये चुकीचं दिलंय, भावे प्रयोग आहे, बरोबर. बघा, तबेल्यातून, तबेला आहे, व्रात्य घोडा, घोडा आहे. बघा, हा घोडा आहे, सब्जेक्ट, कर्ता, काम करणारा घोडा, हा कर्ता आहे. पसार झाला, पसार झाला. ओके, पसार, तबेल्यातून व्रात्य घोडा पसार झाला, हे क्रियापद आहे. बघा, हे क्रियापद आहे. पसार होणे, धावून जाणे, धावणे. तर बघा, घोडा पसार झाला, घोडाला आपण घोडी करूया. घोडाला काय करूया? घोडी. जर आपण घोडाला घोडी केलं, घोडी, तबेल्यातून व्रात्य घोडी अचानक पसार झाला तर काय होईल? झाली. घोडी काय झाली? पसार झाली. झालं तर काय होईल? झाली. आपण लिंग बदलणार, जो कर्ता आहे, कर्ता घोडा, याला घोडी करूया. घोडी असेल तर घोडा, तर झाला तर झाली होईल. कर्ता बदललं की क्रियापद बदलते, म्हणजेच काय असेल? कर्तरी प्रयोग. समजलं? समजलं मुलांनो? प्रयोग समजलं? अशाच प्रकारे प्रयोग आहे. आता खूप इथे मी प्रयोग दिलेला आहे या PDF नोट्स मध्ये,
त्याला वापरून तुम्हाला करायचंय, याला वापरून तुम्हाला हे सोडवायचं आहे. ठीक आहे. अलंकार झालं, प्रयोग वरती होतं बघा, बोर्ड मध्ये प्रयोग येतात. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. ओके ओके, एक वरती आहे बघा, आपली योग्य पर्याय निवडा. आपली पाठ्यपुस्तके ओके संस्काराच्या खाणी असतात. ओके, आपल्याला इथे आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात, तर इथे सब्जेक्ट काय बघा, तुम्ही आता प्रॅक्टिस करा. सर्व सोल्युशन दिलाय, समजावून सांगितलंय. आपली पाठ्यपुस्तके हे कर्ता आहे, हे कर्ता आहे. संस्कार हे कर्म आहे, संस्काराच्या खाणी असतात हे क्रियापद आहे. ओके, आता तुम्ही स्वतः बघा की जर ह्या कर्तामध्ये आपण बदल केला की हे बदलतं का. जर बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असेल, जर बदलत नसेल तर आपण कर्म बघणार. संस्काराच्या खाणीमध्ये बदल करून बघणार की हे बदलतं का. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त मराठी जमते, तुम्ही बाळपणापासून लहानपणापासून तुम्ही मराठी शिकले, तुम्ही वाक्यात परिवर्तन करून बघा की याला बदल केला की हा बदलतो का. जर असेल तर कर्मणी प्रयोग, जर दोन्ही होत नसेल तर भावे प्रयोग. ठीक आहे, हे तुमच्यावर आता मी देतो. हे पुस्तकात बघा 2 प्रश्न येणार. पहिल्यामध्ये तिसराचा य, यामध्ये 4 ऑप्शन आहेत, त्यामधून अचूक उत्तर जो आहे ओळखून लिहायचं आहे. आणि दुसरा र, इथे योग्य पर्याय निवडा. इथे पण आहे एक चांगला इथे पर्याय दिलाय, भावी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. की भावी प्रयोग आता 4 वाक्य आहेत, या चौघांपैकी कुठल्या वाक्यात आपल्याला भावे प्रयोग आहे. भावे प्रयोग म्हणजे कर्तरी पण नसेल, कर्मणी पण नसेल. हे तुम्ही मस्त मन लावून एक्झाम मध्ये जास्त टाइम द्या, शेवटी करा. याला सोडून ठेवा, सर्व सारखेच दिसतील. याला 3-4 मिनिटं देऊन चांगलं करा. हे 2 मार्क आपल्या हातातले आहेत, जाऊ देऊ नका. सर्व मी शिकवून दिलंय. ओके, याला सर्वांना वाचून करायला. आता आपलं पूर्ण व्याकरण झालेलं आहे चांगल्या रीतीने 10 मार्काचं, आणि व्याकरण सोबत लेखन आहे, ते जरा डिस्कस करूया आपण. आणि आजचा लेक्चर संपवणार आहे आता मी. संध्याकाळी गरज असेल तर तुम्ही कमेंट करा, तर मी परत येतो सांगण्यासाठी, कारण की उतारा वगैरे आपण घेतलेला आहे. ठीक आहे मुलांनो, बघा खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 200 ते 250 शब्दांत निबंध लिहा. कमीत कमी 2 पेज, कमीत कमी 2 पेज जेव्हा मी म्हणतो म्हणजे 2 पेज पेक्षा जास्त लिहायचंय. कमीत कमी 2 पान आपल्याला हे निबंध लिहायचंय. 1.5 ते 2 पान करा, 2.5 केलं तरी खूप चांगलं. मी अनुभवलेली पहाट, मी शेतकरी बोलतोय. आता झाडे बोलू लागली तर, माझा आवडता कलावंत, भ्रमणध्वनी यंत्र म्हणजे मोबाईल फोन, शाप की वरदान. आता तुम्हाला जे टॉपिक आवडत असेल त्या टॉपिकला निवडा आणि त्यावर कमीत कमी 1.5 ते 2 पान असं लिहायचं. 10 मार्कासाठी आहे. पूर्ण अचूक मराठी लिहा, व्याकरण शुद्ध लिहा, शुद्ध शब्द वापरा, मिस्टेक करू नका आणि जरा लिहून प्रॅक्टिस करा. हे जे व्याकरण आहेत यांचे जे मी आज जेवढे सांगितले यांना लिहून तुम्ही प्रॅक्टिस करा. काना मात्रा वगैरे जे आहेत चूक करू नका. तुम्ही फक्त वाचून जाणार, तिथे लिहिताना तुम्हाला कन्फ्युजन होणार की अरे कर्तरीचा हा मोठा होता की लहान होता, पहिला होता की दुसरा होता. ठीक आहे, हे सर्व हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, घ्या स्क्रीनशॉट. हे नोट्स पण मी देणार आहे, हे नोट्स मी देणारच आहे, टेन्शन घेऊ नका. हे 5 पेपर तुम्हाला सोडवायचं आहे, त्यांचं सर्व कंटेंट मी देतोय. ठीक आहे, हे असं झालं हे. ठीक आहे, हे व्याकरण आज आपण शिकलो. ठीक आहे,